पूर्वी आई वडील थेट निर्णय घ्यायचे की आता नाव नोंदवायचंय. मग माझ्या आईने जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा साधारण असं झालं की आई वडील हा विषय काढायला लागले, पुश करायला लागले की आता नोंदवायलाच हवं. आता तू नाही म्हणलीस तरी मी नाव नोंदवणार आहे किंवा नाही म्हणलास तरी नाव नोंदवणार आहे. इथपर्यंत ती गाडी गेली. आता मुलामुलींची परवानगी नसेल तर नाव नोंदवलं जात नाही, इथपर्यंत ते गेलंय. तुम्ही जेव्हा ऍक्च्युअली लग्न ठरल्यापासून भेटत असतात तो मधला काळ तुम्ही डेटिंग सारखेच वावरत असता. बरोबर. त्यामुळे तुम्ही डेटिंगच करत असता. बरोबर. त्यामुळे अनोळखी माणसाशी मी लग्न करतो आहे किंवा करते आहे हा भाग आता उरलेला नाहीये. लग्न झाल्यानंतर अचानक असं वाटतं की अच्छा मी हिला ओळखत होतो पण खरं तर नव्हतं ओळखत प्रॉबेबली, कारण आता एकत्र राहिल्यावर वेगळ्या गोष्टी समोर यायला लागल्या. आणि सेम तिला झालं. आणि असाच फीडबॅक, असाच अनुभव अगदी लव्ह मॅरेज झालेल्यांपैकी अनेकांचा आहे. लग्नाच्या बद्दलची, लग्नाकडनं काय एक्सपेक्ट केलं पाहिजे, लग्नामध्ये तुम्ही असल्यानंतर तुम्ही काय काम केलं पाहिजे याबद्दलची एक क्लॅरिटी होती. जे रूल्स आता बदललेत समाजामुळेच, कारण आपण ते बदलत जाताना बघतो आहोत. जेव्हा लग्न होतं तेव्हा माणसं बदलतात का, तर 100% बदलतात. म्हणजे लग्न झाल्यावर तो बदलला किंवा लग्न झाल्यावर ती बदलली या वाक्यात तसं काय फार तथ्य नाही. ऑब्व्हियसली सगळेच बदलतात, कारण बाकी प्रोफाईल, बायोडेटा ते तुमचं आहेच आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला एकत्र राहायचं असेल तर तुम्हाला एकमेकांबद्दल अधिक जाणून घेणं गरजेचं आहे. एकमेकांचा कल काय आहे, एकमेकांचे विचार काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. या ओव्हरऑल समाजात चालत आलेल्या आहेत की मुलगा हा मुलीपेक्षा उंच पाहिजे आणि मुलगी गोरी असेल तर चांगलं, तर गोरी असेल तर ती सुंदर, गोरी असेल तर ती दिसायला चांगली. हे आजपर्यंत चालत आलेली अपेक्षा आहे. तर आता हीच अपेक्षा तुझी का बरं आहे असं म्हणल्यानंतर माणसं उत्तर देतात की मला तसं आवडतं. उंच मुलगा असेल तर मला तो अट्रॅक्टिव्ह वाटतो म्हणून, तर याला काय लॉजिक तुम्ही लावू शकत नाही असं उत्तर साधारणपणे मिळतं. पण त्याचा प्रश्न खरं तर हा आहे की उंचच मुलं अट्रॅक्टिव्ह वाटणं हा सोशल कन्स्ट्रक्ट आहे असं नाही का वाटत. इतरांची लग्न ही इतरांची आहेत, कोणाची असो, मग आई वडील असो, दादा असो, ताई असो, मित्र असो, कोणी असो, ही इतरांची लग्न इतरांची आहेत. कारण व्यक्ती प्रत्येक वेगळ्या आहेत, कुटुंब वेगळे आहेत, अपब्रिंगिंग वेगळं असतं. माझे वडील जसे वाढले तसा मी नाही वाढलो. बरोबर. तसं माझा दादा जसा वाढला तसा मी नाही वाढलो. माझी ताई जशी वाढली तसा मी नाही वाढलो. बरोबर. त्यांचंही अपब्रिंगिंग वेगळे, त्यांचे एक्सपिरियन्सेस वेगळे आहेत. आणि आपण म्हणजे काय आकाशातनं पडलेलो नाहीत ना, आपले जे अनुभव आहेत तेच आपण आहोत. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. इनोटॉक्सच्या आजच्या भागामध्ये आम्ही रिलेशनशिप्सबद्दल बोलणार आहोत. तुम्ही मराठी असाल आणि महाराष्ट्रात असाल तर लग्न म्हणलं की पहिला शब्द तुमच्या डोक्यामध्ये कुठला येतो? माझ्या तर डोक्यामध्ये अनुरूपच येतो. अनुरूप विवाहचे तन्मय कानिटकर, जे त्याचे डिरेक्टर आहेत, आज आपल्यासोबत इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये आहोत. आजच्या या भागामध्ये आपण बरेच प्रश्न हाताळणार आहोत. लग्न करायची गरजच आहे का? लग्न कधी करावं? लग्न करताना काय काय गोष्टींची काळजी घ्यावी? आजच्या मुलामुलींना लग्नामधून किंवा आपल्या जोडीदाराकडनं काय अपेक्षा आहेत? अपेक्षा बदलल्या आहेत का? मराठी लग्नाच्या ज्या विधी असतात त्या विधींबद्दल तन्मयचं काय म्हणणं आहे? त्याच्याकडे काही अशा वेगळ्या केस स्टडीज आहेत का, गोष्टी आहेत का, ज्याच्याने आपल्याला समजू शकेल की लग्न जमतं अनुरूपवर, पण लग्न टिकवायचं असेल तर त्या गोष्टी नेमक्याच केल्या पाहिजेत. अशा अनेक विषयांवरती आज आपण बोलणार आहोत. सो हा एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आणि हो, दरवेळेसारखंच तुम्ही समजा सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉन दाबला नसेल तर तो आत्ताच त्वरित दाबा. कारण की बेल आयकॉन दाबलात की तुमच्यापर्यंत आमचा प्रत्येक नवीन एपिसोड हा पहिल्यांदी पोचतो. आणि पहिल्यांदी पोचला की आम्हाला सुद्धा तुमचा फीडबॅक इमिजिएट मिळतो. आणि फीडबॅक मिळाला की नवनवीन एपिसोड आणण्यासाठी आम्हाला प्रचंड उत्साह देखील येतो. विदाउट फर्दर एडो, तन्मय, वेलकम टू इनोटॉक्स. थँक्यू. कसं आहेस आज? एकदम मस्त, फ्रेश. लग्न म्हणलं की माझ्या डोक्यात तर अनुरूप येतं. तुझ्या डोक्यात 2-3 शब्द काय येतात? अनुरूप अर्थातच येतं, कारण आता इतकी वर्ष काम पण करतो आहे आणि मी लहानपणापासून बघतोय, कारण 50 वर्ष अनुरूपचा प्रवास आहे. मी माझ्या लहानपणापासून आजीला काम करताना बघितलं, मग आईला काम करताना बघितलं. त्यामुळे ऑब्व्हियसली अनुरूप ही पहिली गोष्ट डोक्यामध्ये येते. दुसरी गोष्ट माझ्या डोक्यात नक्की येते की
व्हेरी इंटरेस्टिंग इन्स्टिट्यूशन. म्हणजे हाच थॉट माझ्या डोक्यात येतो की म्हणजे किती अमेझिंग आहे ना की माणसानी इतक्या गोष्टी तयार केलेल्या आहेत, त्या सगळ्याच्या आधी लग्न तयार झालं आहे, लग्न संस्था तयार झालेली आहे. म्हणजे धर्म सगळे नंतर आले, लग्न आधी आलंय. तर त्या सगळ्यामध्ये त्याचं जे काही रूप आहे, त्याचा जो विचार आहे, त्याचा एक मूळ जो धागा आहे तो आजही कॉमन आहे. म्हणजे 10-12 हजार वर्ष एखादी गोष्ट टिकलेली आहे की जी आपण तयार केलेली आहे आणि ती केवढी इंटरेस्टिंग आहे, त्याच्यातनं केवढ्या गोष्टी तयार झालेल्या आहेत, कितीतरी गोष्टींचा पाया तो आहे. अख्ख्या ऑलमोस्ट सगळ्या सोसायटीचा पाया तो तयार झालेला आहे, कारण कुटुंब हे युनिट त्याच्यापासून तयार झालं. त्यामुळे मला ती अत्यंत इंटरेस्टिंग आणि फॅसिनेटिंग गोष्ट वाटते की आपल्या सुपीक मेंदूतनं ही काय गोष्ट बाहेर आली आणि काय झालं, आणि आपण ते सगळेजण जगतो, त्याच्यावरती आधारलेल्या समाजामध्ये राहतो, आणि इट्स व्हेरी फॅसिनेटिंग. तू 50 वर्ष अनुरूप विवाहाला झाली असं म्हणलास, आणि तू लहानपणापासून अर्थातच मग अनुरूपमधले सगळ्या प्रक्रिया किंवा जे लोक यायचे लग्न जुळवण्यासाठी वगैरे ते सगळं बघितलंय मी. एका पॉडकास्टमध्ये बघितलं होतं की तुझ्या आजीनी मला वाटतं अनुरूप विवाह सुरू केली होती. तुझी अगदी पहिली आठवण काय आहे अनुरूपची, जे म्हणजे त्यावेळेला तुझी आजी काम करत होती किंवा नंतर तुझी आईने हातात घेतलं, तेव्हाच्या काय आठवणी आहेत? म्हणजे अर्थातच पूर्वी अनुरूप खूपच वेगळ्या स्वरूपाचं होतं. म्हणजे माझ्या अगदी लहानपणच्या आठवणी आहेत, त्यातली एक म्हणजे असं एका आउट हाऊसमध्ये अनुरूपचं ऑफिस होतं त्यावेळी. म्हणजे आणि असं 4च तास ऑफिस असायचं का 3च तास असायचं, आणि रजिस्टर्समध्ये सगळी प्रोफाईल्स लिहिलेली असायची. मग कारण टेक्नॉलॉजी नव्हती ना, ॲप वेबसाईट हा प्रकार नव्हता, त्यामुळे मग जे लोक लग्न करायचे आहेत त्यांचे आई वडील, स्वतः मुलं मुली किंवा कधी कधी असे ऑफिसमध्ये यायचे, त्या आउट हाऊसमध्ये जे ऑफिस होतं तिथेच. आणि अशी पत्र्याची शेड होती, बसायला जागा केलेली होती, आणि मग ते एक एक रजिस्टर उघडायचं, सगळं प्रोफाईल वाचायचं, मग त्यातलं आवडलं तर मग त्यांचे नाव पत्ता लिहून घ्यायचा. अशी ती सगळी पद्धत त्या काळातली होती. तर ती इमेज माझ्या डोळ्यासमोर आहे. पण त्यातली सगळ्यात इंटरेस्टिंग इमेज अशी आहे की जी आजीची माझ्या खासियत पण होती की तिला सगळी प्रोफाईल्स पाठ असायची, सगळी. हां, तर ती त्यावेळेची तिची कमालच गोष्ट मानायला पाहिजे, कारण जी काही प्रोफाईल्स असायची, जे काही मुलं मुली असायचे अनुरूपमध्ये, ते तिला माहिती असायचे, ते तिला पाठ असायचे. आणि मी असं पाहिलेलं आहे की आजी अशी बसलेली आणि सगळे पालक असे आजूबाजूनी बसलेले आहेत, आणि आजी म्हणते की हां, तुम्ही ते ना कुलकर्णी त्यांचं बघा प्रोफाईल, तुम्ही आहेत ना ते अमुक अमुक आहेत ना, ते तिकडे राहतात शुक्रवार पेठेत, त्यांचं प्रोफाईल बघा, ते त्या रजिस्टरमध्ये लिहिलेलं आहे, तर ते बघा, तुम्हाला आवडेल. हे जे तिच्या तोंडावरती सगळी प्रोफाईल्स असायची आणि सगळी माहिती असायची, त्याच्यावर पण लोकांचा विश्वास होता, कारण खरोखरच आजीकडे तो गुण होता की तिने सजेस्ट केलं की लग्न जमायचं. तर ते मी पाहिलेलं आहे दृश्य. ऑब्व्हियसली तेव्हा मला फार काही कळायचं नाही, पण असे लोक आजीकडे बघत ती काय सांगते हे ऐकतायत, आणि आजी पटा लोकांना काही काय सजेस्ट करते प्रोफाईल्स. हे इंटरेस्टिंग होतं. आणि मग बाकी काही जो थोडा बहुत स्टाफ होता, तो प्रोफाईल्स लिहितोय, रजिस्टर्स मेंटेन करतोय, अशी ती इमेज माझी त्या ऑफिसची होती. मग त्यावेळेला जेव्हा लग्नासाठी पालक यायचे, त्यांच्याबरोबर मुलं पण यायची? क्वचित यायची. आणि मग कालानंतर जसं ॲप्स आले, वेबसाईट आली, ऑफकोर्स आता मुलं मुलीच स्वतःहून प्रोफाईल्स रजिस्टर करतात, असं जास्ती दिसतं का मध्ये? अजूनही नाही. काय होतं सांगतो की मग काय फरक झालाय. पूर्वी आई वडील थेट निर्णय घ्यायचे की आता नाव नोंदवायचंय. मग माझ्या आईने जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा साधारण असं झालं की आई वडील हा विषय काढायला लागले, पुश करायला लागले की आता नोंदवायलाच हवं, हां, आता तू नाही म्हणलीस तरी मी नाव नोंदवणार आहे, किंवा नाही म्हणलास तरी नाव नोंदवणार आहे, इथपर्यंत ती गाडी गेली. आता मुलामुलींची परवानगी नसेल तर नाव नोंदवलं जात नाही, इथपर्यंत ते गेलंय. त्यामुळे मला असं वाटतं की मुलामुलींचा से वाढलेला आहे. ओके. त्यामुळे पण अजूनही पहिली स्टेप पेरेंट्सच घेताना दिसतात. म्हणजे प्रत्यक्ष मुलगा आईला म्हणतोय की आता मला लग्न करायचंय, तर उद्या मी अनुरूपमध्ये नाव नोंदवतो, असं म्हणणारी मुलं काय फार दिसत नाही. म्हणजे आई वडील विचारतात की काय करायचं का, मग नोंदवायचं का, मग ते म्हणतात हो हो करूया. या पॉइंटला आपण आलो आहोत. पण अजून आपणहून आता मला लग्न करायचं तर मी नोंदवतो किंवा नोंदवते असं म्हणणारे कमी आहेत. पण मगाशी तू आणि परत यातला हा महत्वाचा मुद्दा आहे की त्यांना पालकांनी म्हणायला हवंय हेही दिसतं. म्हणजे मी म्हणणार पण नाही, पण पालक म्हणले तर लगेच हो पण म्हणणार आहे.
बरोबर. की नोंदवूया असं. पण मग हा जो रेझिस्टन्स असतो की पालक म्हणले तर मी नोंदवणार आहे, पण तोपर्यंत मी नाही नोंदवणार, तोपर्यंत मी स्वतःहून म्हणत नाही, स्वतःहून म्हणणार नाही. करेक्ट. तो रेझिस्टन्स का असतो बरं? याचं कारण असं आहे की अरेंज मॅरेजला आपल्याकडे अनावश्यक नकारात्मक पद्धतीने बघितलं जातं. अनावश्यक पण म्हणता येणार नाही, पण आता ते गैरलागू आहे, आता ते इरलेव्हंट आहे. अरेंज मॅरेज म्हटल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर येतं तसं अरेंज मॅरेज आता उरलेलं नाहीये खरं तर. की तुम्ही एकदा भेटला, चहा पोहायला भेटला, 2 भेटीत लग्न झालं, हे निदान अर्बन एज्युकेटेड क्लासमध्ये तरी, शहरी भागामध्ये तरी हे दिसत नाही आपल्याला. त्यामुळे तरी पण त्याची इमेज मात्र तीच आहे. चहा पोह्याचा कार्यक्रम ही इमेज डोळ्यासमोर आजही आहे, प्रत्येकाची आहे. पण पहिली भेट आज बहुतांश मंडळी, सुशिक्षित अर्बन मंडळी ही बाहेर कॅफेमध्येच करतात. बरोबर. त्यांचा चहा पोह्याचा कार्यक्रम नाही होत. म्हणजे ते सगळं ते 4 वेळा बाहेर भेटले, अनेकदा त्यांनी चॅट केलं, टेक्स्टिंग केलं, व्हिडिओ कॉल्स केले, की मग ते म्हणतात की आता पालकांना इन्व्हॉल्व करू. मग पालक भेटतात, तेव्हा तर काय जसे चहा पोहे पण नसतात, त्यावेळी एक फॉर्मल इन्फॉर्मल भेटच त्यांची होते. त्यामुळे ते ट्रेडिशनल सेटअप नाहीये. परत लग्न ठरल्यापासून होईपर्यंतचा काळ हा पूर्वी फारच कमी असायचा. ठरलं लग्न, पटकन लग्न करून टाका, आणि मधल्या काळात मुला मुली भेटायचे नाही. बरोबर. आता तसं होत नाही. बरोबर. सो आता मधला जो पिरियड आहे, कोर्टशिप पिरियड, तो आता वाढलेला पण आहे आणि जास्त फ्रिक्वेंट पण आहे, म्हणजे भेटणं पण जास्त फ्रिक्वेंट आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा ऍक्च्युअली लग्न ठरल्यापासून भेटत असतात, तो मधला काळ तुम्ही डेटिंग सारखेच वावरत असता. बरोबर. त्यामुळे तुम्ही डेटिंगच करत असता. बरोबर. त्यामुळे अनोळखी माणसाशी मी लग्न करतो आहे किंवा करते आहे, हा भाग आता उरलेला नाहीये. तुम्ही ओळख करून घेता, तुम्ही भेटता, तुम्ही फॅमिली सकट भेटता, तुम्ही हँगआउट करता, तुम्ही जेवायला जाता, तुम्ही मित्रांसकट भेटता, एकमेकांच्या मित्रमंडळींना भेटता, तुम्ही इसेन्शियली डेट करता. बरोबर. आणि मग तुम्ही ऍक्च्युअल लग्नाच्या दिवसापर्यंत हे चाललेलं असतं. ठरणं आणि लग्न होणं हा पिरियड विचारात नाही घेतला जात. बरोबर. विचारात हा घेतला जातो की नाव नोंदणी झाल्यानंतर लग्न ठरणं, एवढाच पिरियड लक्षात घेतला जातो. आणि मग त्याच्यावरनं निगेटिव्हिटी तयार होते, आणि मग असं म्हणलं जातं की अरे माझं लव्ह मॅरेज झालं नाही ना, म्हणून मला अनुरूपमध्ये यावं लागलं. तर एवढी फार मोठी गोष्ट नाही की म्हणून अनुरूपमध्ये यावं लागलं. आणि अनुरूपच नाही, कोणत्याही प्लॅटफॉर्म बद्दल चाललंय. बेसिकली कोणताही प्लॅटफॉर्म काय करतो, तुम्हाला इट्स अ प्लॅटफॉर्म, तुम्हाला एक जागा तयार करून देतो जिथे तुम्ही एकमेकांशी बोलू शकता, एकमेकांना भेटू शकता, जिथे तुम्हाला एकमेकांबद्दल माहिती मिळेल. बरोबर. आणि एकमेकांच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही एकमेकांना शोधू शकता. दॅट्स इट. बरोबर. आणि हेच कोणत्याही डेटिंग ॲपचा पण उद्देश आहे. अनेक लोक सोशल मीडियाही त्याच पद्धतीने वापरतात. तर तुम्ही त्या प्लॅटफॉर्मला नावं नाही ठेवत, किंवा त्या प्लॅटफॉर्मकडे त्या निगेटिव्हिटीने बघत नाही की अरे मला इथे यावं लागलं. यू लुक ॲट इट ॲज अन अपॉर्च्युनिटी. करेक्ट. तर तो ॲटिट्यूड बदलला की मग ती जी निगेटिव्हिटी मी पहिल्यांदा म्हणलं ती हळूहळू कमी होईल. पण ती कमी झालेली दिसते आत्ताही ना. ओके. ती अजून कमी होऊ शकते. पण तू आत्ता मगाशी एक छान मुद्दा बोललास तो, म्हणजे की अनुरूप किंवा कुठल्याही विवाह संस्थेमध्ये किंवा कुठल्याही मॅट्रिमोनियल साईटमध्ये नाव नोंदवलं, याला एक निगेटिव्हिटी ह्याकरता सुद्धा आहे की कदाचित माझं लव्ह मॅरेजनी नाही झालं ना. एक्झॅक्टली. म्हणजे कुठेतरी मनामध्ये लग्न करण्याची वेळ जरी आलेली असली तरी मनुष्य हा प्रेम शोधत असतो आणि डेटिंग करण्याची इच्छा असते. म्हणजे डेटिंग त्याला आता आपण नवीन याच्यामध्ये कसं डेटिंग म्हणतो, पण कदाचित कुठेतरी प्रेम शोधत असतो आणि ते प्रेम लग्न करायच्या आधीपर्यंत न मिळाल्यामुळे आता नोंदवावं का नाव, असं याच्यामुळे ती निगेटिव्हिटी येते का? नाही, मुळात लव्ह मॅरेजला किंवा प्रेमविवाहाला एक प्रचंड रोमॅन्टिक वलय आहेच आहे. आणि काय नसेल, म्हणजे कालिदासापासून आत्ताच्या फिल्म्सपर्यंत सगळीकडे शाहरुख खानच्या राजनी पण म्हणजे तेच सगळीकडे ना, म्हणजे अगदी आत्ताच्या फिल्म्सपर्यंत रणबीर कपूर आणि नवीन जे कोण चॉकलेट बॉय असतील तिथपर्यंत लव्ह मॅरेज किंवा रोमॅन्टिक लव्ह ह्याला एक प्रचंड वलय आहे. त्यामुळे ते कथा, कादंबऱ्या, काव्य, सिनेमा, TV सिरीज या सगळ्यातनं आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचलं आहे. आणि ते एवढं पोहोचण्याचं कारण आहे कारण ते आवडतं पण आहे. आणि ते आपल्या डोक्यामध्ये असल्यामुळे ते आपल्या आयुष्यात का बरं असू शकत नाही, हा भाव अर्थातच आहे, हा प्रश्नच आहे. आणि ते असेल तर किती छान. बरं, अशीही ती गोष्ट नाही की
जी फक्त जगातल्या 5% लोकांनाच पॉसिबल आहे आणि मला पॉसिबलच नाही, मी फक्त विचारच करू शकतो, अशी गोष्ट नाही. माझ्या आजूबाजूलाही प्रेमविवाह होताना मला दिसतात, लव्ह मॅरेजेस होताना दिसतात, लोक रिलेशनशिपमध्ये आहे असं दिसतं. त्यामुळे ती गोष्ट मलाही पॉसिबल आहे असा पण माझा विचार असतो. पण ते माझं झालेलं नसलं आणि मग मला असं वाटतं की माझं नाही झालं ना लव्ह मॅरेज, मग आता काय, मग मला असं करावं लागेल. तर ते काय म्हणतात त्याला, ते गमतीदार आहे खरं सांगायचं तर. कारण ते काय अशी गोष्ट नाहीये की तुमचं लव्ह मॅरेज असलं म्हणजे काहीतरी प्रचंड वेगळं घडलेलं मॅरिटल लाईफ असेल आणि अरेंज मॅरेज असेल तर मात्र फारच काहीतरी कठीण मॅरिटल लाईफ असेल. तर हे आम्हाला अनेकदा जाणवतं की त्या दोन्हीचं एकदा तुम्ही एका छताखाली एकत्र राहायला लागलात की नॉट नेसेसरी त्याचा संबंध असतो. माझं लव्ह मॅरेज आहे, मला माहिती आहे की लग्न झाल्यानंतर अचानक असं वाटतं की अच्छा मी हिला ओळखत होतो पण खरं तर नव्हतं ओळखत प्रॉबेबली, कारण आता एकत्र राहिल्यावर वेगळ्या गोष्टी समोर यायला लागल्या. आणि सेम तिला झालं. आणि असाच फीडबॅक, असाच अनुभव अगदी लव्ह मॅरेज झालेल्यांपैकी अनेकांचा आहे. तर त्या गोष्टी कुठल्या मार्गाने तुम्ही त्या पॉइंटला पोचताय हे तुलनेने सेकंडरी आहे. तिथून पुढचा तुमचा मार्ग कसा आहे आणि तो तुम्ही कसा मेंटेन करताय ते जास्त महत्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे हाऊ यू फाइंड युअर लव्ह इज रिलेटिव्हली इममटेरियल. त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही तितका भर नाही देणं हे शहाणपणाचं लक्षण आहे, किती ते रोमॅन्टिक वाटलं तरी. सो लेट्स बी अ लिटल वाईज. राईट. याच्यामध्ये तू एक चित्रपटाचा जो हे घेतलास किंवा मूवीजची सगळी हिस्ट्री बघितली की अगदी जुन्या समजा मूवीजमध्ये गेलो तर तिथे दाखवण्याचा कार्यक्रम व्हायचा. मग कुठे मध्ये शाहरुख खानचा राज आला आणि तो म्हणला की लव्ह मॅरेजवरती तिथे किंवा लव्ह इन जनरल या शब्दावरती त्यांनी भरपूर चित्रपट बनवले. आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये रणबीर कपूर असो किंवा अजून असो, पण आता असंही दाखवलं जातं नवीन बॉलिवूड मूवीजमध्ये की दे आर फाइंडिंग लव्ह थ्रू डिफरंट पीपल असं आपण म्हणू. आणि मग कुठेतरी असा विचार येतो का किंवा कुठेतरी आजच्या मुलींमध्ये असा एक विचार येऊन जातो की लग्न करायची खरंच गरज आहे का? आणि तो प्रश्न असल्यामुळे अनुरूप सारख्या किंवा मॅट्रिमोनियल साईट्सवरती रेजिस्टर करायला ते जास्ती खंड करतात. बट वन्स दे ऑफकोर्स फाइंड देअर जोडीदार इट इज अ डिफरंट स्टोरी. पण असं दिसतं का कधी? नाही, दोन पार्ट्स आहेत त्याचे. एक म्हणजे असा प्रश्न करणारे की जे मला लग्न खरंच करायचं आहे का, हा एक सेट झाला लोकांचा, हा चंक एक झाला. दुसरा लोकांचा गट आहे तो म्हणजे मला लग्न करायचं आहे पण मला लव्ह मॅरेज करायचं आहे, पण मला लव्ह मॅरेजच करायचं. हा, तो येतं पण ते जमेल का नाही ते त्यांना त्याच्या हातात नाही, त्यांना मान्य असतं. त्यामुळे मला लग्न करायचं आहे पण मला लव्ह मॅरेज करायचं आहे आणि मला लग्न करायचं आहे का नाही हेच मला माहिती नाहीये. सो हे दोन पार्ट्स तुझ्या प्रश्नाचा भाग आहे. तर आता पहिल्या भागाकडे येऊया. लग्न करायचं आहे का हा प्रश्न पडण्याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळी लग्न इनएव्हिटेबल होतं. म्हणजे माझी ओळख, माझी समाजातली ओळख, माझी आयडेंटिटी, माझं अस्तित्व, माझं जगणं, एक्झिस्टन्स, हे सगळं माझं काय म्हणतात त्याला, पोटापाण्याचा व्यवसाय, राहणं खाणं, हे सगळं खूप जास्त प्रमाणात कुटुंबाशी संबंधित होतं. मी कोणत्या कुटुंबात येतो, मी कोणत्या फॅमिलीत येतो, या सगळ्याशी संबंधित होतं. आणि त्यामुळे लग्न ही गोष्ट खूप प्रमाणात मॅन्डेटरी होती. म्हणजे फारच रेअरली अशी जी लोक लग्न नाही करायची त्यांच्याबद्दल असंच म्हणायचं तो थोडा वेडाच आहे. हो, बरोबर. की तो लग्न नाही, त्यांना नव्हतं करायचं, नाहीच केलं. आता त्याच्याबद्दल फार ग्रेट नॉन जजमेंटल पद्धतीने बघितलं नाही जायचं. बरोबर. त्यामुळे लग्न करणं ही बहुतांश लोकांसाठी मॅन्डेटरीच गोष्ट होती. त्यातला हाही भाग आहे की जेंडर रोल्समुळे क्लिअरली डिफाईन्ड गोष्टी होत्या की पुरुषांनी काय करायचंय, स्त्रियांनी काय करायचंय, लग्न या दोन व्यक्तींनी करायचंय, दोघं एकमेकांनी वाटून घेतलेले त्यांचे एरियाज आहेत कामांचे, ते दोघं मिळून एक कुटुंब चालू करतील अँड दॅट्स हाऊ दे विल सर्व्हाइव्ह. करेक्ट. सो सर्व्हायवलसाठी पण ते एकमेकांवरती अवलंबून होते, बेसिक सर्व्हायवलसाठी. आता या गोष्टी जेव्हा काही प्रमाणात सोशल रूल्सनी फिक्स्ड होत्या तेव्हा लग्न करायचं का नाही हा प्रश्न पडणं खूप लांबची गोष्ट होती. तेव्हा ते ऑब्व्हियसली आता काय करायचं ते करायचंच आहे, वय झालं लग्न करून टाकायचं असं. आणि घरचे तसे मागे लागायचे तेव्हा ऐकलंही जायचं. त्यामुळे या गोष्टी सहजपणे पटकन पुढे जायच्या. काळ बदलल्यानंतर लग्नाकडनं ज्या गोष्टी मिळायच्या किंवा ज्या गोष्टी फक्त लग्नाकडनंच मिळायच्या, बरोबर, त्या गोष्टी इतर सर्व बाजूंनी मिळणं शक्य झालं. सो त्या पॉइंटला लग्न मॅन्डेटरी न उरता चॉईस बनला. बरोबर.
अँड वेन इट बिकम्स अ चॉईस, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये तुमची मतं घेऊन येता की मला जर ते निवडायचं असेल किंवा न निवडण्याचाही ऑप्शन असेल, तर मी निवडत असताना ते कशाच्या बेसिसवरती निवडायचं, कोणत्या अटींवरती निवडायचं हे मी ठरवी. बरोबर. हा सगळा मुद्दा तिथे येतो. पण आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी चर्चेमध्ये येतात. आणि मग त्या पॉईंटला येतं की जर माझ्या अटी अशा अशा असतील आणि ते जर होत नसेल तर प्रॉबेबली मला लग्न नाही केलं तरी चालेल, कशाला उगीच, बाकी सगळं तर चांगलं झालंय. सो हा झाला पहिला भाग, पहिला काय म्हणतात त्याला गट, लग्न करायचंच का, हा ते प्रश्न विचारायचे. आणि दुसरा तू म्हणलास तसं की लव्ह मॅरेज करायचं आहे. तर त्यांच्या बाबतीत त्यांना हे हळूहळू पटतं की हा शेवटी एक प्लॅटफॉर्मच आहे, इथे आपण भेटणार आहोत आणि भेटल्यानंतर प्रेमात पडायचा भरपूर स्कोप आपल्याला मिळतो लग्न होईपर्यंत सुद्धा, आणि लग्न झाल्यानंतर 40 वर्ष सुद्धा मिळतो. त्यामुळे ती अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे आहेच आहे हे हळूहळू पटतं. आणि मग लोक होतात तसे ओपन अप, त्यांच्याही लक्षात येतं आणि मग ते रजिस्टर करतात. रजिस्टर केल्यानंतर ऍक्टिव्हही राहतात आणि मग गोष्टी पुढे जातात, कारण त्यांच्या लक्षात येतं की त्यांनी हातात घेतली सूत्र की त्यांच्या पद्धतीने त्यांना ते पुढे नेता येतं. पेरेंट्सनी हातात सूत्र घेतली तर मग ते त्यांच्या पद्धतीने जाणार नाहीये. त्यामुळे जे रजिस्टर होतात ते पटकन त्यानुसार पुढे जाऊ शकतात, त्यामुळे त्यांना तो फायदा होतो. बरोबर. लग्न मला चूज करता येतोय किंवा जोडीदार मला चूज करता येतोय म्हणलं की तू जसं म्हणलास की अटी येतात आणि त्या अटी घेऊन मी येतो. त्याबद्दलच माझी एक गोष्ट अशी गंमत अशी आठवली. माझी एक मैत्रीण होती, ती जेव्हा लग्नासाठी तिचा जोडीदार शोधत होती त्यावेळेला ती तिच्या पॉकेटमध्ये एक असा कागद घेऊन फिरायची आणि त्या कागदामध्ये लिटरली तिने अल्गोरिदम लिहिला होता की असं झालं तर असं, असं झालं तर असं, आणि मग तसं असेल तर प्रत्येक डेटला किंवा प्रत्येक अनुरूप किंवा कुठूनही मिळालेल्या एखाद्या डेटवरती गेली की त्याच्या थ्रू ते सॉर्ट करायची ती, आणि मग होत असेल किंवा नाही होत असेल ते ती बघायची. त्याच्यावरून एक असा प्रश्न येतो की गेल्या 10-12 वर्षामध्ये गुड मॅचची डेफिनेशन तू बदलताना बघतोयस का, की कसं चेंज होत चाललंय, की मुलामुलींना त्यांचा जोडीदार शोधताना त्यांना काय हवंय त्या जोडीदारामधनं, हाऊ हॅज इट चेंज्ड ओव्हर टाइम? म्हणजे सो चेंज काय झालंय सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे पूर्वी मी म्हणलं तसं की लग्नाच्या बद्दलची, लग्नाकडनं काय एक्सपेक्ट केलं पाहिजे, लग्नामध्ये तुम्ही असल्यानंतर तुम्ही काय काम केलं पाहिजे याबद्दलची एक क्लॅरिटी होती सगळ्यांनाच. त्याचे रूल्स ठरलेले होते की कोणी काय करायचं, काय करायचं नाही, याचे रूल्स डिफाईन्ड होते. जे रूल्स आता बदललेत समाजामुळेच, कारण आपण ते बदलत जाताना बघतो आहोत आणि ते बदललेत, असं बदलायला पाहिजेत. खरं तर बदललेत म्हणणं थोडंसं धाडसाचं आहे, पण ते बदलू पाहतायत सोशल पुशमुळे, सोशो इकॉनॉमिक पुशमुळे, आणि ज्या पद्धतीचं आयुष्य आपण जगतोय त्याच्यामुळे ते बदलू पाहतायत. आता ह्याच्यात घडलंय काय की हे घडत असताना नॅचरली पूर्वीच्या अटी किंवा पूर्वी ज्या अटी म्हणण्यापेक्षा एक्सपेक्टेशन्स असं, सो पूर्वीच्या ज्या अपेक्षा होत्या त्या सगळ्यांच्या साधारण सारख्याच असायच्या. म्हणजे 10 घरं एखाद्या रस्त्यावरची बघितली आणि 10 मुलं त्या घरांमध्ये राहणारी असतील तर त्यांच्या सगळ्यांच्या अपेक्षा साधारण सारख्याच असायच्या, कारण युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड एक डेफिनेशन होती लग्नाकडनं काय हवंय काय नकोय, लग्न म्हणजे काय ह्याची. आत्ता बदललेल्या काळामध्ये मला लग्नाकडनं काय हवंय ह्याची प्रॉबेबली डेफिनेशन वेगळी आहे, तुला लग्नाकडनं काय हवंय ह्याची प्रॉबेबली डेफिनेशन वेगळी आहे. त्यामुळे माझ्या अटी वेगळ्या झाल्या आहेत, तुझ्या अटी वेगळ्या झाल्या आहेत, अजून तिसऱ्या व्यक्तीच्या एक्सपेक्टेशन अजून वेगळ्या झालेल्या आहेत. त्यामुळे आत्ताच्या एक्सपेक्टेशन्स या एका साच्यात घालता येत नाही. पूर्वीच्या घालता यायच्या, ठरलेल्या एक्सपेक्टेशन असायच्या की मुलगा कसा पाहिजे, तर बाबा कमावता पाहिजे, कर्तबगार पाहिजे, होतकरू असा शब्द असायचा. होतकरू म्हणजे जो पुढे जाऊन काहीतरी करेल अशी क्षमता दाखवणारा, तेवढं पुरेसं असायचं. पण ते त्या काळाच्या दृष्टीने त्यांनी ते त्या पिढ्यांनी डिफाईन केलेली अपेक्षा होती की असा असा मुलगा असावा, आणि ही सगळ्यांना ऍक्सेप्टेबल अपेक्षा होती, कारण मुलांनी काय करायचं ह्याच्याबद्दलचे नॉर्म्स ठरलेले होते. मुलांनी काय एक्सपेक्ट करायचं, मुलांनी लग्नामध्ये काय करायचं हे ठरलेलं होतं. आणि मुलगी कशी पाहिजे, तर स्वयंपाक करता येतो का हा प्रश्न तेव्हा विचारला जायचा, कारण मुलीचं जेंडर रोल्समध्ये डिफाईन्ड रोल होता ठरलेला जेंडर रोल्सनुसार की तिने घर बघायचंय. तर हे पूर्वीच्या काळात होतं, त्यामुळे ती अपेक्षा सेट होती. आत्ताच्या काळात त्या अपेक्षा घेऊन आलो पण तोच सेट अपेक्षांचा तो लागूच होत नाही. बरोबर, कारण तसं जेंडर रोल्स आपण मानतच नाही, कारण लग्नाचं रूपच बदललेलं आहे. बरोबर, लग्नाचं रूपच बदललेलं आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या अपेक्षाही रिडिफाईन करायला लागतील.
करिअरचे ऑप्शन्सही प्रचंड वेगवेगळ्या पद्धतीने झालेत. म्हणजे इतक्या वेगळ्या प्रकारची कामं वेगवेगळी लोक करत असतात. म्हणजे एवढी व्हरायटी पूर्वीच्या काळी नव्हती. म्हणजे तुम्ही जर नंबर ऑफ प्रोफेशन्स असं जर शोधलं, म्हणजे कोणीतरी हा खरं अभ्यास करायला पाहिजे एखाद्या समाजशास्त्रज्ञाने, की 1980 मध्ये नंबर ऑफ प्रोफेशन्स कोणकोणती होती आणि आज नंबर ऑफ प्रोफेशन्स कोणकोणती आहेत. तर त्याची व्हरायटी प्रचंड असते. आज आपण पॉडकास्टमध्ये बसलोय तर असंख्य पॉडकास्टर ही एक वेगळी कॅटेगरी क्रिएट झाली, करिअर झालंय. सो त्या पद्धतीची काय म्हणतात त्याला, नवनवीन करिअर्स आलेली आहेत. आता जेव्हा नवनवीन प्रोफेशन्स, नवनवीन करिअर्स येतात तेव्हा दे कम विथ देअर ओन डिमांड्स. बरोबर. आणि त्याचा परिणाम नॅचरली नातेसंबंधांवरती होतो, की अच्छा हे करिअर असेल तर मग मात्र नात्याला आपल्याला थोडंसं बदलायला लागेल, नात्याकडनं असणाऱ्या अपेक्षांना थोडंसं बदलायला लागेल, आणि मग ते अर्थातच लग्नाकडनं असणाऱ्या अपेक्षांमध्ये पण त्याचं कन्व्हर्जन होणार आहे. त्यामुळे एक्सपेक्टेशन्स पूर्वीच्या एक ठराविक साचेबद्ध होत्या, त्याचा एक साचा ठरलेला होता, त्याचे चौकट ठरलेली होती. आजच्या एक्सपेक्टेशन्स जास्त डायनॅमिक आहेत, कारण त्या व्यक्तीनुसार आणि लोकेशननुसार, प्रोफेशननुसार प्रचंड बदलतात. थोड्या थोड्या नाही, खूप बदलतात. त्यामुळे ते जे बदललेले चित्र आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्ही पार्टनर शोधत असताना. त्यामुळे हा बदल खूप महत्वाचा आहे लक्षात घेणं. एका पॉडकास्टमध्ये ना तू आणि गौरी मॅडम दोघंही, तुझी आई दोघंही आला होता. त्यावेळेला तुझ्या आईने एक मुद्दा काढला होता, तो म्हणजे स्वची ओळख होणं किती महत्त्वाचं आहे असं त्या म्हणल्या होत्या. आणि तू आत्ता हे जेव्हा मला उत्तर देत होतास तेव्हा मला लक्षात आलं की म्हणजे आपण इतक्या डायनेमिक लाईफमध्ये सध्या आहोत की जरी लग्न होईस्तोवर तो जोडीदार असं मला वाटलं की तो माझा नवरा किंवा ती माझी बायको, तरी 5-5 वर्षाचे समजा टप्पे बघितले ना आपल्या पूर्ण मॅरिड लाईफमध्ये, लेट अस से 25, 30, 40 वर्षाच्या, तर कदाचित आपण समजा या डायनेमिक लाईफला ॲडॅप्ट करत गेलो असू तर दर 5 वर्षांनी आपणच जे पूर्वी होतो ते नव्याने नसतो. ॲब्सोल्युटली असं वाटतं ना? हो, म्हणजे आपण सतत बदलत असतो. एव्हरी डे, एव्हरी नेक्स्ट डे. बरोबर. आणि त्यामध्ये आपण नवीन गोष्टी शिकत असतो, नवीन गोष्टी समजून घेत असतो. काही चांगल्या गोष्टी येत असतात, काही नवीन सवयी चुकीच्या लागतही असतात. सो आपण बदलतच असतो आणि आपण इंडिपेंडेंटली बदलत नाही. म्हणजे मजा ही आहे ना की माणूस बदलतो पण माणूस आपापला बदलत नाही. तो ज्या समाजाचा भाग असतो, समाजाचा आणि आजूबाजूच्या लोकांसह, त्या सगळ्याचा परिणाम त्याच्यावरती होत असतो, त्या व्यक्तीवरती होत असतो, तो किंवा ती. त्यामुळे जेव्हा लग्न होतं तेव्हा माणसं बदलतात का, तर 100% बदलतात. म्हणजे लग्न झाल्यावर तो बदलला किंवा लग्न झाल्यावर ती बदलली या वाक्यात तसं काही फार तथ्य नाही. ऑब्व्हियसली सगळेच बदलतात आणि लग्नाशिवायही तुम्ही लग्नाशिवायही बदलत असतात. लग्नाशिवाय तुम्ही ज्या लोकांबरोबर असता, मग ते तुमचं कुटुंबावर राहत असाल तर ते, तुम्ही रूममेट्स बरोबर कुठल्या तरी वेगळ्या शहरात काम करण्यापुरते राहत असाल तर ते, त्या सगळ्यांचा पण परिणाम तुमच्यावरती होत असतो आणि त्या सगळ्या बरोबर तुम्ही बदलत असता. त्यामुळे लग्नामध्ये पण तुम्ही बदलता तेव्हा एकमेकांचा परिणाम होऊन दोघंही एकत्र बदलत असतात. बरोबर. आणि त्यामुळे दर 5 वर्षांनी तुम्हाला काही नवीन नवरा आणि नवीन बायको असं चेंज करणं सोपं नसतं. पण मग ह्याच्यामुळे ज्या एक्सपेक्टेशन्स पहिल्यांदी म्हणजे लग्न करायच्या आधीच्या जे गुड मॅचच्या ज्या एक्सपेक्टेशन्स असतात त्या जरी तिथवर तुम्हाला नेऊन ठेवलं आणि तुमचं लग्न झालं तरी ॲडजस्टिंग अक्रॉस एव्हरी 5 इयर सायकल असं समजा म्हणलं तर हे किती महत्त्वाचं आहे. आणि ॲडजस्टमेंट अँड ॲडॅप्टेबिलिटी इन लग्न, इन मॅरेजेस, कदाचित हा तो मुद्दा आहे. याच्याबद्दल काही सांगशील का? ॲक्च्युली हा मुद्दा सगळीकडेच लागू होतो. म्हणजे आपण कितीतरी वेळा असं असतो की एखादी गोष्ट सुरू करतो आणि आपण काहीतरी एक इमेज ठरवलेली असते की हे असं असं असेल, आणि पुढे करता करता आपण काहीतरी वेगळं करतो, त्याच्यामध्ये अनेक बदल करतो. प्रवासामध्ये, बिझनेसमध्ये होतं, असेल करिअर्समध्ये होतं, लाईफस्टाईल बदलते की मी कधीच हे वापरीन असं वाटलं नव्हतं आणि वापरतोय. तर या गोष्टी खूप सहज आपण जशा करतो तसंच आहेत. आणि ते जे जेव्हा चेंजेस आपण करत असतो, म्हणजे मी बिझनेसबद्दल का सांगितलं की एक कन्सिस्टंटली चालणारी गोष्ट आहे की ग्रुपसारखी गोष्ट आहे, तर कन्सिस्टंटली चालणारी गोष्ट आहे. पण नवनवीन गोष्टी आपण अडॅप्ट करत जातो, नवनवीन गोष्टी करत जातो. आणि असं म्हणत नाही की पण खरं तर असं ठरलं होतं की रजिस्टर्समध्येच तुमचं अनुरूप असेल, तुम्ही ॲप का काढलं असं आपण म्हणत नाही. आपण असं म्हणतो की त्या टप्प्यावर ॲपची गरज होती तेव्हा आम्ही ॲप लॉन्च केलं. जेव्हा वेबसाईटची गरज होती तेव्हा 2001 मध्ये आम्ही वेबसाईट लॉन्च केली. बरोबर. जेव्हा मीटअप इव्हेंट्सची गरज होती तेव्हा आम्ही मीटअप इव्हेंट्स लॉन्च केले. हे चेंजेस होत गेले, हळूहळू छोटे बदल होत गेले. आणि तेच कोणत्याही नात्यामध्ये पण लागू आहे.
तुमच्या एखाद्या मित्राकडनं किंवा मैत्रिणीकडनं असलेल्या अपेक्षा पहिल्या दिवशीच्या आणि आत्ताचा तुमचा तो बेस्ट फ्रेंड झाल्यानंतर, ती बेस्ट फ्रेंड झाल्यानंतरच्या तुमच्या एकमेकांकडनं असणाऱ्या अपेक्षा या सेम आहेत का? नाहीच सेम, त्या बदललेल्याच आहेत. त्यामुळे ती कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये अनलर्निंग पण आहे, त्याच्यामध्ये लर्निंग पण आहे की आपण काय बरं वाटत काय होतं आणि काय घडतंय, मग ते अनलर्न करून आपल्याला काय बरं नवीन शिकावं लागेल, काय बरं नवीन समजून घ्यायला लागेल, समोरच्याकडनं काय घ्यावं लागेल, आपल्याला काय द्यावं लागेल, ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्यामुळे आम्ही तर कायम असं आमच्या पण कार्यक्रमांमध्ये म्हणतो की SIP आहे ही, ती तुम्हाला इन्व्हेस्ट करत राहावं लागतं, तो एफर्ट घ्यावा लागतो. एकदाच विकत घेतलं की झालं असं नाहीये, होऊ शकत. त्याची एकदाच विकत घेतलं आणि ठेवून दिलं की त्याची व्हॅल्यू डेप्रिशिएट होते, तर मग ते काय उरणार नाही, त्याची किंमतच उरणार नाही आणि मग ते पुढे टिकणारही नाही. पण SIP कशी तुमची वाढत राहते ना, ते त्याची व्हॅल्यू वाढत राहते. बरोबर, कारण तुम्ही सिस्टमॅटिकली इन्व्हेस्ट करत राहता. तेच करायला लागतं नात्यामध्ये सुद्धा. बरोबर. तर नातं तुम्हाला बिल्ड करत असताना ते पहिल्या अपेक्षांसारखं राहिलं नाहीये या तक्रारीला फारसा अर्थ नाहीये, कारण तुम्ही मधल्या 5 वर्षामध्ये काय काय इन्व्हेस्ट केलं आहे त्याच्यावरती तुमचं आता नातं कसं आहे ते ठरणार आहे. बरोबर आहे. पण इतक्या ह्या डायनॅमिक अशा मॅरेजच्या लँडस्केपमध्ये, म्हणजे जिथे आईवडिलांच्या काही अपेक्षा आहेत, मुलामुलींच्या पण अपेक्षा आहेत, त्यांना प्रेम शोधायचं आहे आणि त्यांना डेटिंग पण करायचं आहे, डेटिंगसारखा एक अनुभव हवा आहे आणि मग एक जोडीदार हवा आहे जो 30-40 वर्षाच्या लग्नासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि ऑफकोर्स त्यांना SIP तर करावीच लागेल. तर अनुरूपमध्ये सुद्धा मग असे नवीन नवीन इव्हेंट्स आजकाल असतात असं मी ऐकलं होतं की तुम्ही डेटिंग रिलेटेड पण काहीतरी एक इव्हेंट करता की त्याबद्दल सांग ना. सो डेटिंग इव्हेंट नसतो तो, जस्ट टू पुट इट ऑन रेकॉर्ड. पण पूर्वी ना अजूनही होतात अनेक ठिकाणी वधूवर मेळावे होतात आणि व्हायचे, अनुरूपमध्येही व्हायचे पूर्वी 25 वर्षापूर्वी. वधूवर मेळावे हे जे स्वरूप आहे ना ते आपल्या पिढीला आवडणार नाही, जेन झीला तर त्याहून आवडणार नाही. आणि कसं आवडेल की तुम्ही समोर जायचं, स्टेजवरती जायचं, स्वतःची माहिती सांगायची, सगळे लोक तुम्हाला जज करत असणार, मग नंतर येऊन ते भेटणार, तुम्हाला स्वतःची माहिती बोलून सांगायची आहे. इट फील्स लाईक सेलिंग युअरसेल्फ, मार्केटिंग युअरसेल्फ. आणि ते काय फार आवडणारी गोष्ट नाही. त्यात तुम्हाला स्टेजची भीती असेल, बोलायची भीती असेल तर अजूनच पंचायत, त्याच्यात कम्फर्ट नसणं हे मुद्दा आहेच आहे. तर त्या मेळाव्यांमध्ये जाणं हे फारशी आवडणारी गोष्ट नाहीये. आजही जिथे होतात तिथे पालकच पुश करत असतात, त्यामुळे ते थोडं तरी घडतं. पण ते आम्ही बंद करायचं ठरवलं, कारण त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं की जे प्रोफाईलमध्ये लिहिलेलं आहे तुमच्या, जे टिपिकल वधूवर मेळाव्याच्या प्रोफाईलमध्ये लिहिलेलं असतं की बाबा वय काय, उंची काय, पगार काय, शिक्षण काय, या टाईपच्या गोष्टी, त्याच्या पलीकडे लग्न ठरवत असताना एकमेकांमध्ये गोष्टी बघितल्या पाहिजेत, व्यक्ती म्हणून एकमेकांना जाणून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही मीटअप इव्हेंट सुरू केले. सो मीटअपचं डेटिंग असं तू उल्लेख केलास म्हणून त्याचं रूप साधारणपणे स्पीड डेटिंग इव्हेंट्सचं असतं तशा पद्धतीने असतं, पण त्याचं खूप इंडियनाइज व्हर्जन आणि जास्त मी असं म्हणेन की जास्त प्रोफाऊंड विषयांवरती बोलणं, इंटरॅक्शन असं आम्ही इन्श्युअर करतो. सो ते काही अशा गेम्स, ॲक्टिव्हिटीज यातनं आम्ही ते डिझाईन असं केलं आहे की सगळे पार्टिसिपंट मुलं मुली, म्हणजे प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक मुलगी प्रत्येक मुलाला भेटेल, इंटरॅक्ट करेल, लग्न आणि एक्सपेक्टेशन्स आणि रिलेशनशिप याबद्दल एकमेकांशी गप्पा मारतील. ते नाहीतर आज पुण्यात ट्रॅफिक किती वाढला आहे याच्यावरती चर्चा राहिली तर काय 3 तास दिले तरी त्याच्यावरती बोलत राहतील. पण ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत नात्यासाठी त्या गोष्टी बोलणं गरजेचं आहे, ज्या गोष्टी लग्नासाठी इम्पॉर्टंट आहेत त्यावरती भर दिला गेला पाहिजे. तर ते आम्ही सगळं क्युरेट करतो आणि त्यावरती इंटरॅक्शन होतं, तेव्हा अनेक लोकांचे अनेक बाबतची मतं कळतात की जी खरं मॅटर करणारी असतात, की हा मुलगा कसा आहे, ही मुलगी कशी आहे, हिचा अमुक अमुक विषयावरचा अप्रोच कसा आहे, की ज्या गोष्टी जर आपण एका छताखाली 24 तास राहणार असू तर इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे त्या समजून घेणं गरजेचं आहे. त्या समजून घेण्याचा प्लॅटफॉर्मच नव्हता आधी. बरोबर. तर तो या इंटरॅक्शन्समध्ये मिळतो. त्यामुळे त्याच्यातही आम्ही आणि मॉडिफिकेशन्स करायला सुरुवात केली की ते जास्त इन्फॉर्मल पद्धतीने कसं इंटरॅक्शन घडवून आणायचं. मग त्याच्यासाठी आम्ही आता एक मॉन्सून इव्हेंटसारखा इव्हेंट घेतो. झाला का यावर्षीचा? यावर्षीचा आता आहे लवकरच 2 आठवड्यात. तर त्या इव्हेंटला गंमत अशी असते की कुठल्या तरी हॉलमध्ये एकत्र सगळ्यांनी जमायचं, याच्यापेक्षा सगळेजण 2 बसमध्ये बसतात आणि सगळेजण सिंहगड पायथ्याला रिसॉर्टवरती जातो आम्ही सगळे. आणि मग तिथे गेम्स असतात, ॲक्टिव्हिटीज असतात, छान चहा भजी असते आणि मग संध्याकाळी परत येतो. आणि मग त्या गेम्स ॲक्टिव्हिटीज परत ते डिझाईन असं केलं की ज्यातून एकमेकांना व्यक्ती म्हणून ओळख होईल.
तर ते इम्पॉर्टंट आहे. कारण बाकी प्रोफाईल बायोडेटा ते तुमचं आहेच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन जर तुम्हाला एकत्र राहायचं असेल तर तुम्हाला एकमेकांबद्दल अधिक जाणून घेणं गरजेचं आहे. एकमेकांचा कल काय आहे, एकमेकांचे विचार काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि दिवसभर एकत्र राहिल्यानंतर आपण खूप जास्त गोष्टी आपोआप ऑब्झर्व करत असतो, बरोबर. आपोआप पाहत असतो, अनेक गोष्टींची नोंद करत असतो आणि त्याचा परिणाम होतो. आणि त्यामुळे लग्न जमतात तिथे. की मला प्रत्यक्ष भेटल्यानंतर हा फीडबॅक आमच्याकडे इतका कॉमन आहे की मी खरं तर हे प्रोफाईल ॲपवरती बघितलं होतं, जो मुलगा आज आलाय, पण भेटल्यावर फारच इंटरेस्टिंग वाटलं. किंवा उलटं सुद्धा, की प्रोफाईल मला खूप आवडलं होतं पण ठीक आहे, भेटल्यावर ओके वाटलं. आणि म्हणजे किती छान की अशा इव्हेंट्समध्ये जेव्हा प्रत्येक मुलगा किंवा मुलगी अनेक मुलामुलींशी भेटू शकतात, बोलू शकतात, विचार जाणू शकतात, ॲब्सोल्युटली. त्याच्यानी त्यांना काय नकोय ह्याची सुद्धा समज फार पटकन होत असेल. ॲब्सोल्युटली. कारण मी आता पार्टिसिपंट असेल तर मी 50 मुलींना भेटतोच एका इव्हेंटमध्ये, पण 49 मुलांबरोबर इंटरॅक्ट करत असतो की जे सेम प्रोसेसमध्ये, ऑल इन द सेम बोट. त्यामुळे खूप शेअरिंग पण होतं, एक्सपिरियन्सेस शेअरिंग होतं, याचा फायदा होतो. करेक्ट. एक पुढचा प्रश्न आता असा येतोय ना की पूर्वापारापासनं म्हणजे लग्न आता जमवायचं म्हणलं की आई वडील पहिल्यांदा पंडितजींकडे जायचे आणि हॉरोस्कोप मॅचिंग करायचे आणि हॉरोस्कोप मॅचिंग करून मग गुण किती जमतात बघायचे, बाकीच्या सगळ्या गोष्टी बघायचे आणि मग पुढे जायचे. पण मला असं वाटतं की जेन झीमध्ये किंवा जेन अल्फामध्ये कदाचित हॉरोस्कोप्सला आणि मॅचिंगला फारसं महत्त्व नसेल, ही अशी म्हणजे माझी अशी समज आहे. आणि ती रेलेव्हंट असेल तर आपल्याकडे पंडितजी आहेत, अनुरूपवरती सुद्धा गुणमिलन सारखं काहीतरी ॲप नक्की असणार आहे ज्याच्याने गुण बघता येतील. पण आज मुलं मुली आणि त्यांचे पालक हॉरोस्कोप सोडून सुद्धा काय काय पॅरामीटर्स कडे लक्ष देतात. कारण की मी तुमचा एक फॉर्म पण बघितला होता, त्या फॉर्ममध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण अशा कुठल्या प्रामुख्याने काय काय पॅरामीटर्स असतात जे अलॉंग विथ द हॉरोस्कोप मुलं मुली आणि त्यांचे पालक त्याला महत्त्व देतात, असं काही सांगू शकतो? सो हॉरोस्कोपची गंमत अशी आहे ना की ते तर म्हणजे सगळे लोक अशा पद्धतीने बघतात की जणू काही एकदा बघू ना, कशाला उगीच विषयाची परीक्षा, असं म्हणत ते बघितलं जातं. म्हणजे पूर्वी बघितलं जायचं नाही एवढं आता बघितलं जातं. आता उलटं झालंय. आणि ते एवढं बघितलं जात असताना सुद्धा फार समग्रपणे सगळ्या बाजूंनी बघितलं जातं असं मला वाटत नाही. म्हणजे आमच्याकडे अनेकदा तज्ज्ञ ज्योतिषी येतात आणि तेही सांगतात आणि ते म्हणतात की फार वरवर काहीतरी बघतात आणि म्हणतात नाही यांचं जुळत आहे, काहीतरी ऐकलेलं असतं, काहीतरी अर्धवट माहिती असते, त्या आधारावर ते पुढे जातात. तर त्याबाबतही पूर्ण विचार करून बघितलं जातं असं नाही, पण ते नको आपण एकदा बघितलेलं बरं, आपण याबाबत विषयाची परीक्षा कशाला असं म्हणतच ते बघितलं जातं. त्यामुळे त्या अपेक्षा आहेतच ज्या अजून इंटेन्स पण झालेल्या आहेत, अर्धवट का होईना इंटेन्स झाल्या आहेत. त्याबरोबर पालकांच्या त्यांच्या काळातल्या अपेक्षा आहेत त्या आहेतच, की मुलगा कसा असावा, मुलगी कशी असावी, अमुक असावं, तमुक असावं, ते असावं, ते सगळं आहे. सो एक अपेक्षांचा सेट पालकांचा, एक अपेक्षांचा सेट समाजाकडनं आजपर्यंत परंपरेने चालत आलेल्या गोष्टींचा, एक अपेक्षांचा सेट स्वतः मुला मुलींचा, की ज्याच्यामध्ये त्यांना पार्टनर हवा आहे, त्यांना त्यांचा बेस्ट फ्रेंड हवा आहे, त्यांना अशी व्यक्ती हवी आहे की जी त्यांच्याबरोबर त्यांच्या काळातल्या ज्या गोष्टी आहेत त्या विचारात घेऊन करेल, त्याच्याबाबत काय म्हणतात त्याला, जेंडर सेन्सिटायझेशन झालेलं असलेली व्यक्ती असेल. मुलींची अपेक्षा असते की जी आजच्या काळातली अपेक्षा आहे. त्यामुळे घडतंय काय की अपेक्षांचा डोलारा नुसता बनत जातोय की जुन्या पण अपेक्षा आहेत, सगळ्याच अपेक्षा आहेत, मग आता माझ्या पण अपेक्षा त्याच्यामध्ये आहेत. आणि मग त्याच्या मागचा ॲटिट्यूड असा आहे की आता जर आपण अरेंज मॅरेज करतोय ना तर मग ठीक आहे की सगळं बघूनच करू. बरोबर. लव्ह मॅरेज झालं असतं तर मी हे सगळं सोडलं असतं. हो. तर ही कंपॅरिझन मला थोडीशी गमतीदार वाटते. कारण तुम्ही असं ॲझ्युम करताय की तुमच्या लग्नामध्ये, अरेंज मॅरेज का असे ना, तुमच्या लग्नामध्ये लव्ह नसणारच आहे हे तुम्ही पहिल्या दिवशी ॲझ्युम करताय. म्हणजे हे गमतीदारच आहे ना की तुम्ही प्रेमात पडणारच नाहीयेत या व्यक्तीच्या, मग बाकी सगळ्या व्यावहारिक गोष्टी तर तपासून घेऊ. तर हा मला कॉन्फिडन्स कमी असल्याचं लक्षण वाटतं काही प्रमाणात. स्वतःवर पण विश्वास कमी आणि समोरच्यावर तर नाहीच नाहीये. किंवा लग्नाकडे नुसतं अशा केसेसमध्ये लग्न हे काम केल्यासारखं करून टाकावं असा एक ॲटिट्यूड सुद्धा वाटतो ना कधी कधी. म्हणजे तो त्या प्रोसेसमध्ये वाटतो, व्यवहार वाटतो. आणि हा मला बोलताना बोलण्यामध्ये आहे की बेस्ट फ्रेंड असावा, आमच्यात प्रेमाचं नातं असावं, आमच्यात विश्वासाचं नातं असावं. पण
प्रत्यक्ष मात्र ऍक्ट करत असताना, त्याच्यावर कृती करत असताना प्रेम असेल की नाही मला माहित नाही, मग निदान 3 BHK फ्लॅट तरी असू देत, हे मला खूप विरोधाभास असलेलं वाटतं, पॅराडॉक्सिकल वाटतं. की तुम्ही एका बाजूला म्हणताय की प्रेम हवं, विश्वास हवा, आणि त्यावरती ते मिळेल ह्याची तुम्हाला अजिबातच खात्री नसले, पहिल्याच पॉईंटला नाहीये. तुम्ही अजून समोरच्या व्यक्तीला भेटला पण नाहीये ना अपेक्षा ठरवत असताना. कोण तुमच्या समोर येणारे, कोण भेटणारे, तिच्यात तुम्ही प्रेमात पडणार आहात का, ते तुम्हाला माहिती नाही. आणि हे दोघांना लागू आहे, मुलं मुली, असं नाही की एकाच जेंडरला लागू आहे. त्यामुळे त्याच पॉइंटला आपण असं धरून चाललोय की प्रेम आपलं होणारच नाहीये, मग आपण व्यवहाराकडेच जास्त लक्ष देऊ. तर ते मला खटकतं. मला असं वाटतं की ते त्याचं रॅशनलायझेशन व्हायला पाहिजे, त्याचा एक तर्कशुद्ध विचार व्हायला पाहिजे की हीच अपेक्षा माझी का बरं आहे, ही अपेक्षा मी ठरवत असताना मी काय विचार करतो आहे, त्याच्या मागचा माझा लॉजिक काय आहे, त्याच्या मागचं माझं रिझनिंग काय आहे, ते रिझनिंग लॉजिकल आहे का, हे सगळं तपासून बघणं गरजेचं आहे. कारण नाहीतर काय अपेक्षा अशी आहे तशी आहे. म्हणजे मागे एका पॉडकास्टमध्येच मी असं उदाहरण दिलं होतं की साधारणपणे 2 अपेक्षा अशा गमतीदार आपल्याला दिसतात की मुलगी गोरी पाहिजे आणि मुलगा उंच पाहिजे. आता या 2 अपेक्षा आहेत. आता या जनरली जर आपण विचारलं, मुद्दामून दोघांच्या अपेक्षा दिल्या पॉडकास्टमध्ये बोलताना, मग उदाहरण म्हणून देताना फक्त उंच मुलाचं उदाहरण दिलं होतं आणि मग त्याच्यावर मी खूप ट्रोल पण झालो की तुम्ही बाकी मुलांच्या अपेक्षांबद्दल बोलत नाही. तर खरं तर तसं मी म्हणलेलं नव्हतं पूर्ण तासाभराच्या टॉकमध्ये, पण दॅट्स अ डिफरंट स्टोरी. सांगायचा मुद्दा असा की आता या 2 अपेक्षा, म्हणून मी मुद्दामून सांगतो की या दोन्ही अपेक्षा या ओव्हरऑल समाजात चालत आलेल्या आहेत की मुलगा हा मुलीपेक्षा उंच पाहिजे आणि मुलगी गोरी असेल तर चांगलं, तर गोरी असेल तर ती सुंदर, गोरी असेल तर ती दिसायला चांगली, हे आजपर्यंत चालत आलेली अपेक्षा आहे. तर आता हीच अपेक्षा तुझी का बरं आहे असं म्हणल्यानंतर माणसं उत्तर देतात की मला तसं आवडतं, उंच मुलगा असेल तर मला तो अट्रॅक्टिव्ह वाटतो, म्हणून तर याला काय लॉजिक तुम्ही लावू शकत नाही, असं उत्तर साधारणपणे मिळतं. पण त्याचा प्रश्न खरं तर हा आहे की उंचच मुलं अट्रॅक्टिव्ह वाटणं हा सोशल कन्स्ट्रक्ट आहे असं नाही का वाटत, की आपल्याला लहानपणापासून सांगितलं की असंच असतं, मुलगा उंचच पाहिजे, मुलगा उंचच पाहिजे आणि मुलगी गोरीच हवी. शाळेतल्या काय लहान मुलांचं म्हणजे प्ले ग्रुप मधल्या मुलांचं जर चित्रांचं पुस्तक बघितलं आणि त्यातली फॅमिली बघितली तर जे वडील असतात ते उंच दिसतात, आई असते ती त्यांच्यापेक्षा थोडी बुटकी दिसते, मग 2 मुलं त्यांची फॅमिलीचं चित्र असतं. तुमच्यामध्ये प्रत्येक पॉइंटला हे इम्बाईब केलं गेलं आहे, नकळतपणे कळतपणे, आणि नॅचरली सुद्धा. नॅचरली उंचीमध्ये फरक असतोच, ते आपल्याला माहितीच आहे, पण असं असेल तरच ते योग्य आणि चांगलं, तरच ते लग्नासाठी योग्य, हे आपल्यावरती नकळतपणे बिंबवलं गेलं आहे. त्यामुळे तुम्हाला ते चांगलं वाटतंय. गोरं असणं म्हणजेच चांगलं, हे असंच नकळतपणे आणि कळतपणे बिंबवलं गेलंय, म्हणून त्याला आपण महत्व देतोय. पण ते रॅशनलाइज करणं गरजेचं आहे की ही गोष्ट एवढी महत्वाची आहे का. जेव्हा नंतर आपण एकत्र राहणार आहोत तेव्हा 5 फूट 4 इंचाच्या ऐवजी 5 फूट 3 इंच उंची असेल तर काय बरं फरक पडणार आहे. 4 टोन खालचा गोरेपणा असेल तर काय बरं खरंच फरक पडणार आहे जेव्हा तुम्ही ऍक्च्युली एकत्र राहणार आहात. बरोबर. त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त इतर गोष्टींकडे महत्व देणं गरजेचं नाही का वाटत. हे प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे एक्सपेक्टेशन सेट करत असताना. त्यामुळे मी त्या रॅशनलायझेशन म्हणतोय आणि ते विचारणं गरजेचं आहे की हीच अपेक्षा माझी का बरं आहे, कुठून आले, हा थॉट माझ्या डोक्यात कुठून आला की असंच पाहिजे. तसंच अजून एक अपेक्षा असते ना जी पूर्वापार आलेली आहे की लग्न करणाऱ्या जोडप्यामध्ये 3 ते 4 किंवा 5 वर्षाचं अंतर असावं, म्हणजे मुलगा नेहमी मोठा असेल आणि मुलगी 4-5 वर्षांनी लहान असेल. ही अपेक्षा अगदी इम्पॉर्टंट आहे आजच्या जगामध्ये. त्याचा विचार खूप जास्त परत पॅट्रिआर्कल सोसायटीशी पण संबंधित आहे की 5 वर्ष मुलगा मोठा असेल तर नॅचरली करिअरमध्ये तो 5 वर्ष पुढे असेल, पगारही त्याचा जास्त असणार आहे, आर्थिक स्थैर्य जास्त असणार आहे. पण आज बघ ना, करिअर्स आणि इन जनरल जसं मगाशी आपण बोललो की करिअर्स सुद्धा इतक्या निरनिराळ्या प्रकारचे आता आलेले आहेत. म्हणून मी म्हटलं की ते त्यावेळेच्या थॉट मधनं आलेलं आहे की पूर्वी कसं यायचं की एखाद्या सरकारी नोकरीत चिकटला, माणूस की चिकटला आणि मग सिनियरिटीनुसार त्याची
बढती होत गेली, हो, प्रमोशन होत गेलं. म्हणजे आमच्या पॉडकास्टवरती एक गेस्ट आल्या होत्या, त्या म्हणल्या की आजकाल सरकारी नोकरीला सुद्धा पेन्शन मिळत नाही. हो, तर तुम्ही सरकारी नोकरीला मग म्हणजे नाही त्याही गोष्टी बदललेल्या आहेत. बदलली एक्झॅक्टली. त्यामुळे वयातलं अंतर हा मुद्दा त्या गोष्टींशी पण निगडीत होता, की ते किती असावं, ते स्थैर्य असेल तर बरं. ऑलरेडी एक काय म्हणतात त्याला, करिअरमध्ये एका पॉइंटला तो मुलगा पोचलेला असेल, कारण त्यानेच घर चालवायचं आहे, ही जुनी संकल्पना नाही, जी जुनी म्हणणं चुकीचं आहे. आजही अनेक मुलं मुली तीच घेऊन येतात. बरोबर. पण ती बाजूला टाकणं हे पण घडताना आता दिसतंय. मग इन दॅट केस तुमचं एज डिफरन्स हे मॅटर करणार आहे का? पण एज डिफरन्सच्या बाबतीत अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, दॅट इज तुमची मेडिकल हिस्ट्री आणि इन जनरल तुमचं एज काय आहे. तर त्या बाबतीत डॉक्टर्सना कन्सल्ट करायलाच पाहिजे असं आम्ही रेकमेंड करतो, की कारण तुम्ही लग्न करत असता, मग तुम्ही मुलांचा विचार करत असाल तर तुम्ही काय म्हणतात त्याला, तर तुम्ही फिजिकली फिट आहात का त्या गोष्टींसाठी. बरोबर. मी आज 35 वर्षांचा असेल आणि मग 35 वर्षाचीच बायको मला हवी असेल, तर 35 वर्षाची बायको मूल होण्यासाठी कितपत फिट आहे किंवा नाही आहे. बरोबर. मेडिकल सायन्स पुढे गेलं आहे, पण तरी ते आत्ता त्या व्यक्तीच्या बाबतीत परत वेगळ्या गोष्टी असू शकतात, त्यातली काही कॉम्प्लिकेशन्स असणार आहेत का. या सगळ्या गोष्टी ऑब्व्हियसली बोलण्यामध्ये यायला पाहिजेत. त्यामुळे असं नाहीये की काय म्हणतात त्याला, पूर्वी 20व्या वर्षी लग्न व्हायचं तेव्हा फारसा काय म्हणतात त्याला फरकच पडायचा नाही या गोष्टींचा, कारण तुम्ही बऱ्यापैकी हेल्दीच होता, हेल्दीच असायचा. हा, बरोबर. पण जेव्हा लग्नाचं वयच आता 30 पर्यंत पुढे गेलेलं आहे, तेव्हा तुम्ही या गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि त्याचा संबंध थेट तुमच्या लग्नाच्या एज डिफरन्समध्ये पण आहे मुला मुलींमधल्या. तर तो विचार असला पाहिजे तुम्ही पुढे जाण्यापूर्वी. बरोबर. कुठेतरी असं वाटतं ना मला, की जेव्हा आपण लग्नासाठी नवरा कसा हवा किंवा बायको कशी हवी किंवा कोणाशी लग्न करायचं, जोडीदार कसा हवा, ह्या विचारांचं बाळकडू जे असतं ना, कुठेतरी आपण आपल्या आईवडिलांचं लग्न जे बघितलं असतं ओव्हर सो मेनी इयर्स, त्यामध्ये कुठेतरी आपण सेट करत जातो. म्हणजे कदाचित मुलगी म्हणेल की माझ्या वडिलांसारखाच नवरा मला हवा, आणि मुलं तर ममाज बॉय म्हणून आहेतच असं आपण म्हणूयात पहिल्यापासून. तर म्हणजे आधीच मॅरेज हे इतकं डायनॅमिक, करिअर्स इतके डायनॅमिकली चेंज होत आहेत आणि परत ह्या अपेक्षासुद्धा आहेत. तर याच्यामध्ये अनुरूप कडनं म्हणजे तुमच्याकडे मी काउन्सिलर्सची एक मोठी टीम पण बघितली आहे. तर हे काउन्सिलर्स कसे हेल्प करतात की ह्या सगळ्या एक्सपेक्टेशन्सला मॅच करायला, म्हणजे व्हॉट द पेरेंट्स एक्सपेक्ट इन देअर चिल्ड्रन्स हजबंड ऑर वाईफ आणि व्हॉट द चिल्ड्रन ट्रुली वॉन्ट, वाईल टेकिंग इन टू कन्सिडरेशन की जग कसं बदलत चाललंय मॅरेजच्या बाबतीत सुद्धा. सो बेसिकली जग बदललंय, त्याबरोबर अपेक्षा बदलल्या आहेत आणि त्याबरोबर भरपूर जास्त कन्फ्युजन मुला मुलींच्या डोक्यामध्ये. आणि ते कन्फ्युजन बरोबर पुढे येतं जेव्हा ॲक्च्युअल काही निर्णय घ्यायचे असतात. अपेक्षा ठरवणं, कागदावर आता लिहून काढायचे ना अपेक्षा, हा एक निर्णय. तो डिसिजन घेताना कन्फ्युजन निर्माण होतं की कोणत्या अपेक्षांना प्राधान्य द्यायचं, कोणत्या नाही करायचं. काही लोकांनी आपल्याला अप्रोच केला असेल, इंटरेस्ट पाठवला असेल, ऍक्सेप्ट करायचा का नाही करायचा, कोणत्या गोष्टी आपल्याला खरंच आवडत आहेत का, खरंच नाही आवडत आहेत का. मग अशी स्वची ओळखचा आपला उल्लेख झाला. तर या गोष्टी आवडतात पण मला झेपणार आहेत का, ते पण बघितलं पाहिजे, कारण आपल्याला आवडतात अनेक गोष्टी. बरोबर. म्हणजे मला इंस्टाग्रामवरती स्क्रोल करताना वाटतं की यार हा मित्र माझा सतत फिरत असतो, नुसता बाईक काढतो आणि चालला लडाखला पुण्यावरनं थेट, असं लाईफ पाहिजे. हे मी म्हणतोही तिथे, पण असं लाईफ खरंच पाहिजे का, हा जो प्रश्न आहे, किंवा हे जमणार आहे का मला, तर तो सगळं सोडून जातो आणि त्यासाठी तो जे गिव्हअप करतो त्या गोष्टी वेगळ्या आहेत, त्या मला करता येणार आहेत का. तसंच तुमच्या नात्याबाबत पण आहे की या गोष्टी मला आवडत आहेत या मुलामध्ये किंवा या मुलीमध्ये, पण याबरोबर मला जमवून घेता येणार आहे का, मला झेपणार आहे का, हे मला या नात्याला तेवढं देता येईल का, त्या समोरच्या व्यक्तीला जे गरजेचं असेल त्या पर्टिक्युलर प्रोफेशनमध्ये, त्या पर्टिक्युलर स्वभावाच्या व्यक्तीसाठी जे गरजेचं असेल ते मला देता येणार आहे का, ते मला प्रोव्हाइड करता येणार आहे का, इमोशनली सुद्धा. तर या गोष्टींचाही विचार केला पाहिजे. नुसती आवड हा मुद्दा नाहीये ना, ते जमलं पण पाहिजे. म्हणून आपण अनुरूप म्हणतो, परफेक्ट नाही म्हणत. बरोबर. तर ती गोष्ट बघताना कन्फ्युजन होतं आणि ते कन्फ्युजन दूर करायला थोडीशी मदत लागते, कारण मुला मुलींना एकच लग्न बघायचा अनुभव आहे आई वडिलांचं, तेही
न कळत्या वयातच बराच काळ बघितलेलं हम्म. आणि कळत्या वयात खूप आई वडील मोठे झाल्यानंतर त्यांचं लग्न मुरल्यानंतर बघितलेलं रूप आहे. हम्म. त्यामुळे त्यांना फार काही अनुभव नाहीये की लग्न कसं असतं किंवा कसं असलं पाहिजे. बरोबर, मला बरोबर. काही एक बघून गोष्टी त्यांनी काही पॉईंट्स उचललेले आहेत जे कदाचित त्यातले काही कालबाह्यही झालेले आहेत. अगदी बरोबर. त्यामुळे त्या पॉईंट्सना रेफर करता येऊ शकतं, पण काय म्हणतात त्याला, फुटनोट सारखं रेफरन्स येते. हो. दॅट इज नॉट युअर मेन रिसर्च पॉईंट. बरोबर. त्यामुळे तो तुम्ही तेवढाच रेफर केला पाहिजे. तुम्ही वडिलांना आदर्श मानत असा नाही तर आईला मानत असा. आजच्या काळात ते खरंच लागू होतं का? म्हणजे माझी आई कायम म्हणते की अनेक मुली म्हणतात की माझे वडील जसे तसं पाहिजे, माझी आई जशी तसं पाहिजे. एकदा त्यांना विचारा की ते जेव्हा 25 वर्षाचे होते तेव्हा कसे होते. बरोबर. कारण तुम्ही जे आता म्हणताय ते सगळं त्यांच्या 50शीतलं सांगताय, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं अचिव्हमेंट. पण ते 25व्या वर्षी असं वागत होते का? ते कसे वागत होते? त्यांचा स्वभाव कसा होता? त्यांचा अप्रोच कसा होता? तर त्या गोष्टी तुम्ही विचारात नाही घेतात तुम्ही 25 वर्षाचे असताना. बरोबर. त्यामुळे त्या गोष्टींना ठीक आहे, ते असू शकतं, ते तुमचे अनुभव आहेत, ते काय तुम्ही पूर्णपणे टाकून द्या असं म्हणू शकत नाही आणि म्हणलंही नाही पाहिजे. ऑब्व्हियसली ते महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यातून तुम्हाला काही पॉईंट्स मिळालेत. पण ते घेऊन आजच्या काळात त्यातल्या काय गोष्टी लागू होतात ते बघितलंच पाहिजे. त्यामुळे इतरांची लग्न ही इतरांची आहेत, कोणाची असो, मग आई वडील असो, दादा असो, ताई असो, मित्र असो, कोणी असो, ही इतरांची लग्न इतरांची आहेत. कारण व्यक्ती प्रत्येक वेगळ्या आहेत, कुटुंब वेगळे आहेत, अपब्रिंगिंग वेगळं असतं. माझे वडील जसे वाढले तसा मी नाही वाढलो. बरोबर. तसा माझा दादा जसा वाढला तसा मी नाही वाढलो. माझी ताई जशी वाढली तसा मी नाही वाढलो. बरोबर. त्यांचंही अपब्रिंगिंग वेगळे, त्यांचे एक्सपिरियन्सेस वेगळे आहेत. आणि आपण म्हणजे काय असं आकाशातनं पडलेलो नाहीत ना. आपले जे अनुभव आहेत तेच आपण आहोत. त्या सगळ्याचा सार म्हणजे आपण आहोत. त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या नात्यामध्ये जे वागतो, जे बोलतो, ज्या पद्धतीने रिॲक्ट करतो, त्या सगळ्यामागे आपल्या आजपर्यंतचे अनुभव आणि आपलं शिक्षण, आपलं आपण काय काय गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत त्या सगळ्याचा परिणाम असतो. बरोबर. त्यामुळे इतर कोणत्याही लग्नाशी तुलना करणं किंवा त्या लग्नासारखं मला पाहिजे असं म्हणणं हे अनावश्यक आहे. त्यामुळे ते आपण थोडंसं बाजूला ठेवलं पाहिजे. त्यातनं आपल्याला काय घ्यायचंय मात्र लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. की आपल्याला काय हवंय, आपल्याला तसंच्या तसं वागायला नकोय समोरच्याने. पण मग तुमची जी काउन्सिलर्सची टीम आहे त्यांच्याकडे असे कधी प्रश्न येतात का की एखाद्या मुलींनी रजिस्टर केलेलं आहे किंवा त्यांच्या पालकांनी रजिस्टर केलेलं आहे आणि तिघंजण एकत्र आले ऑफिसमध्ये आणि मुलगी किंवा मुलगा म्हणाले की आम्हाला तर लग्न करायचंच नव्हतं, आमच्या आईवडिलांनीच रजिस्टर करून टाकलंय आणि मग तो प्रश्न आता तुम्हाला सोडवायचा आहे अनुरूप म्हणून. नाही, आता तेच आहे, मी त्याच मुद्द्यावरती येत होतो की असे अनेक प्रश्न असल्यामुळे ते काउन्सिलर्सचं काम असतं की ते कन्फ्युजन दूर करणं, की तुम्हाला नेमकं त्यातलं काय बघायचं आहे. आणि जेव्हा तू आत्ता म्हटलास की मुलं मुली येतात आणि म्हणतात की आम्हाला माहित नाही आम्हाला लग्न करायचं का नाही किंवा नाहीच कदाचित करायचं, तर हा प्रश्न येतोच आणि तोही कन्फ्युजनचाच भाग आहे. म्हणजे जे लोक असे पूर्णपणे ठाम असतात ना की नाही करायचंय, माझं ठरलंय, कम व्हॉट मे, बरोबर, ते लोक ऑफिसमध्ये येतही नाहीत. पण आलेत तिथेच अर्थ असतो की कन्फ्युजन आहे. कन्फ्युजन आहे. हा, व्हेरी गुड. की मला वाटत नाही करावंसं, पण काय माहिती, जर मला काही चांगला पॉईंट मिळाला तर करी नाही कदाचित. म्हणजे कन्फ्युजन आहे. म्हणजे मी पूर्ण 100% नाही वरती नाही आहे. यासाठी आम्ही एक अतिशय युनिक अशी एक प्रॉपर सायकोमेट्रिक टेस्ट डिझाईन केलेली आहे ज्याचं नाव आहे मॅरिटल रेडीनेस टेस्ट. ओके. सो यू कॅन टेक द टेस्ट. MCQs असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात, सायंटिफिक टेस्ट आहे अत्यंत, आणि त्याचा रिझल्ट येतो आणि मग आमचे काउन्सिलर्स तुमच्याबरोबर बसून त्या रिझल्टबद्दल ॲनालिसिस करतात की हाऊ रेडी यू आर फॉर दॅट मॅरेज. की लग्न व्हावं, म्हणजे लग्नाबरोबर ज्या गोष्टी येतात त्यातले जे चेंजेस आहेत, त्यातले जे चॅलेंजेस आहेत, त्या सगळ्यासाठी तुम्ही मेंटली कितपत तयार आहात, आणि तुम्ही आहात तर किती आहात, नसाल तर कोणत्या बाबतीत नाही आहात, आणि कशा पद्धतीने तुम्ही तयार होऊ शकता इफ यू वॉन्ट. आणि त्याबद्दल आम्ही मदत करू शकतो. आणि मग परत काउन्सिलिंग सेशन असूच शकतं. तर हे सगळं एक डिझाईन आम्ही मुद्दामून केलेलं आहे, कारण अनेक मुलं मुली आहेतच ना कन्फ्यूज. तर आम्ही म्हणतो टेस्ट घ्या. सायंटिफिक टेस्ट आहे, सायकोलॉजी बॅकग्राऊंडनी तयार केलेली टेस्ट आहे, अतिशय तज्ज्ञ मंडळींनी टेस्ट ती डिझाईन केलेली आहे. सो ज्याच्यामुळे तुम्हाला कळू शकतं की तुम्ही कुठे स्टँड होता. आपण ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेतो की मला करिअर चूज करण्याच्या आधी ॲप्टिट्यूड केलं पाहिजे, आपण करून घ्यायचो 9वी 10वी 11वी मध्ये. बरोबर. तर तशीच ही टेस्ट आहे एक प्रकारे, की मी लग्नासाठी तयार आहे का. लग्न ही गोष्ट जी म्हणतायत, लग्नाबरोबरचे जे चॅलेंजेस आहेत त्याच्यासाठी मी रेडी आहे का, म्हणून ती मॅरिटल रेडीनेस टेस्ट. या सगळ्या अपेक्षांच्या खेळामध्ये खरं तर म्हणजे अपेक्षा मॅच करेस्तोवर आणि लग्न होईस्तोवर
याचं खरं कारण मला असं वाटतं की लग्नानंतर किंवा वेडिंग तो इव्हेंट झाल्यानंतर जे लग्नामध्ये प्रसंग येणार आहेत ते अँटिसिपेट करणं प्रचंड मुश्किल किंवा नेक्स्ट टू इम्पॉसिबलच असतं, कारण की ते एक्सपिरियन्सेस हे तुमचेच होत असतात. यू हॅव टू जस्ट चेक वेदर यू आर रेडी फॉर फॉर दोज एक्सपिरियन्सेस आफ्टर द मॅरेज. ह्या टेस्टमधनं असे काही ब्लाइंड स्पॉट्स सारखे आढळून येतात का तुम्हाला किंवा तुमच्या काउन्सिलर्सना आणि अनुरूपच्या पूर्ण टीमला, जे लक्षात येतं की ह्या ब्लाइंड स्पॉट्स बाबतीत सुद्धा जेव्हा तुम्ही भेटीगाठी करत असता, एकमेकांशी बोलत असता आणि एक्सपेक्टेशन सेट करत असता, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे? बेसिकली हे तुमच्या त्या व्यक्तीच्या रेडीनेसबद्दल आणि स्वभावाशी संबंधित अशी ही टेस्ट आहे की तुमचा अप्रोच कसा आहे, तुमचा स्वभाव कसा आहे, तुमचे वीक पॉईंट्स कोणते, तुमचे स्ट्रेंथ्स कोणते आहेत. तर या गोष्टींवरती फोकस ठेवून ती तयार केलेली आहे. त्यामुळे लग्न झाल्यानंतर कोणकोणते चॅलेंजेस असू शकतात आणि ते तुम्हाला फेस करायचे असतील, ते तुम्हाला काय म्हणतात हेड ऑन घ्यायचे असतील, तर तुमच्याकडे कोणत्या स्ट्रेंथ्स असल्या पाहिजेत, त्या आहेत का, असतील तर त्याला अजून थोडीशी धार कशी लावता येऊ शकते, नसतील तर ती नवीन तलवारच कशी तयार करता येऊ शकते, याबद्दल तर काउन्सिलिंगमध्ये बोललं जातं. सो ऑब्व्हियसली काय म्हणतात त्याला, माझ्या स्वभावातल्या काय काय गोष्टी आहेत त्याच्याबद्दल सविस्तर बोलणं होतंच, त्याच्यातल्या काय काय गोष्टीवरती मला काम करता येऊ शकतं त्यावर बोलणं होतं, आणि फोकस अर्थातच लग्न असल्यामुळे लग्नाच्या नात्यासाठी आवश्यक काय गोष्टी आहेत त्याच्यानुसार ते बोललं जातं. बरोबर. म्हणजे ब्लाइंड स्पॉट्स म्हणजे माझ्या डोक्यामध्ये ना 2-3 गोष्टी अशा येत होत्या की लग्नानंतर आपण सासू सासऱ्यांबरोबर राहणार का, असं मुलीच्या मनामध्ये असेल, किंवा दोघांच्या मनामध्ये असेल की लग्नानंतर आपल्याला किती मुलं झाली पाहिजेत. आणि कधी कधी ह्या एक्सपेक्टेशन्सचा मिसमॅच असल्यामुळे सुद्धा इट कॅन लेटर ऑन बिकम अ ग्राउंड. नाही, मी तुला फरक सांगतो की तू आता एक्सपेक्टेशन्स वरती जातोयस. हो, मी म्हणतो एक्सपेक्टेशन कुठनं येतात, त्याच्यामागचे फिअर काय आहे, त्याच्यामागचे थॉट्स काय आहेत, त्याच्यामागचं रॅशनल काय आहे, माझा स्वभाव काय आहे, या अधिक जास्त प्रोफाऊंड गोष्टींमध्ये टेस्टवरती आपण काम करतो. ओके. म्हणजे सासू सासऱ्यांबरोबर राहायचं का नाही हा प्रश्न नंतरच येतो. नंतरचा येतो. हा प्रश्न केव्हा येतो की ऍक्च्युअल लग्न जेव्हा होईल, जेव्हा ठरेल तेव्हा त्याबद्दलची चर्चा होईल. पण टेस्टवरती आपल्याला काय कळू शकतं की तुम्ही रेडीच आहात, जर असं घडणार असेल तर काय काय चॅलेंजेस असतील, त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का, त्याच्यासाठीचे स्किलसेट माझ्याकडे आहेत का, त्याच्यासाठीचे स्किलसेट मला काय म्हणतात त्याला अक्वायर करता येऊ शकतात का, याच्यासाठीचा माझा स्वभाव आहे का, नसेल तर काय करायला लागेल, असेल तर काय मला अजून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटसाठी स्कोप आहे. त्यामुळे ते तर नंतरच येतं. बरोबर बरोबर. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही रेडी आहात का, तुम्ही त्याच्यातनं येणाऱ्या चॅलेंजेसना फेस करण्यासाठी तयार आहात का, हे तुम्हाला कळलं की मग त्याचा उपयोग उलट तुम्हाला एक्सपेक्टेशन सेट करताना होऊ शकतो. मी एक छोटंसं उदाहरण देतो की आता पार्टनरच्या करिअरचा परिणाम अर्थातच तुमच्यावरती पण होणार आहे. आता एक मागे मुलगी मला भेटायला आली होती आणि आम्ही असंच बोलत होतो की काय अपेक्षा आहेत, काय, जसं नॉर्मली मी कोणत्याही मुलाबरोबर कोणत्याही मुलीबरोबर बोलत असेल. आता ती बोलता बोलता असं म्हणली की माझी अशी अपेक्षा आहे की मला इमोशनल सपोर्ट करणारा असावा, मला खूप बोलायला आवडतं, मला रोज घरी मी आल्यानंतर दिवसभर काय झालं ते सांगायला आवडतं, मला ऐकायलाही आवडतं. सो शेअरिंग इज माय कोर नीड्स. तर वन ऑफ माय कोर नीड्स असं ती म्हणली. हे सगळं बोलणं झालं आणि मग मी तिचा फॉर्म बघत होतो, तिने भरलेल्या अपेक्षा बघत होतो आणि त्यात होतं की मर्चंट नेव्हीमधला मुलगा चालेल. तर मी म्हटलं की आत्ता तू जे बोलली आहेस ते आणि ही अपेक्षा ही तुला मॅच होताना वाटतेय का, कारण मर्चंट नेव्हीमधला मुलगा जो कदाचित 4 महिने बाहेर असेल, रोज फोनवर बोलणं पण तुमचं होणार नाही, तर एका बाजूला तुझी अपेक्षा आहे की कशी माझी इमोशनल नीड आहे मला घरी सपोर्ट असण्याच्या दृष्टीने, जो तुझा नवरा कदाचित घरी नसणारच आहे. तर तुला तुझी स्वची ओळख झाल्यानंतर मला खरंच काय गरजेचं आहे त्यानुसार तुला पार्टनर शोधला पाहिजे. बरोबर. कदाचित तू पार्टनर शोधशील जो मर्चंट नेव्हीत असेल, उत्तम मुलगा असेल, त्या मुलामध्ये काही दोष नसेल, पण तुला जे इमोशनल सपोर्ट किंवा ज्या पद्धतीचा इमोशनल सपोर्ट हवा आहे, पॅटर्न्स आहेत ना, ज्या पद्धतीचा हे महत्वाचं आहे. इमोशनल सपोर्ट कदाचित तोही मुलगा देऊ शकतो. बरोबर. पण तो म्हणेल की आठवड्यात आपण बोलू ना, मला शिपवरनं कॉल करणं एवढं शक्य नाहीये, 1 तास बोलू काय हरकत नाही, पण सारखं नाही करू शकत, टेक्स्टिंग नाही मी करू शकत, व्हॉट्सअपवरती सारखं बोलायला लागलीस तर नाही शक्य. पण तिला तशी गरज आहे, तिला असं वाटतं की हे बोलावं, ती माझी इमोशनल नीड आहे असं तिचं अंडरस्टँडिंग आहे. तर त्या पॉईंटला त्यांनी लग्न केलं तर ते पुढे जाताना काही अडथळ्यांमधनं पुढे जाईल, पुढे गेलंच तर. बरोबर. किंवा अडथळ्यांमुळे ते
काय म्हणतात त्याला ब्रेक होईल बरोबर. दुर्दैवानं. बरोबर. त्यामुळे त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे की मी जेव्हा असं म्हणतो किंवा म्हणते की मी अशी आहे, मी असा आहे, तर त्या गोष्टी मला एकदा समजल्या की नेमकं काय आहे, तर मी एक्सपेक्टेशन्स पण जास्त रॅशनली डिफाईन करू शकेन. बरोबर. तन्मय, मध्ये मी एक स्टॅटिस्टिक वाचत होतो की इंडियामधलं मॅरेज मार्केट किंवा वेडिंग्सचं मार्केट हे जवळजवळ 5 लाख कोटींचं आहे. तर एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये आणि त्यामध्ये मग सगळंच आलं, म्हणजे चांगले कपडे आले, चांगले व्हेन्यूज आले, खाणं पिणं आलं, रिच्युअल्स आले आणि ते ग्रँड्युअर आलं. तर कुठेतरी जी मुलं मुली लग्न करण्याची ज्यांना इच्छा आहे, हे वेडिंग्स बाबतीत जास्ती एक्सायटेड असतात का रादर दॅन द मॅरेज? कारण की मॅरेज अँटिसिपेट करणं तर मुश्किल आहे. मॅरेज इज अन एक्सपिरियन्स ओव्हर 30-40 इयर्स, पण वेडिंग इज अन इव्हेंट विच लिव्हज अ लास्टिंग इम्प्रेशन. अर्थातच वेडिंगवरती प्रचंड जास्त भर असतो आणि त्याच्याबद्दलची एक्साइटमेंट प्रचंड असते. माणूस उत्सवप्रिय प्राणी आहे, त्यामुळे सेलिब्रेट करायला आवडतं, हा एक भाग. दुसरा भाग असा की वेडिंग किंवा लग्न सोहळा याचा पर्पजच आहे डिक्लरेशन, की आम्ही 2 व्यक्ती एकत्र राहणार आहोत, दोन्ही कुटुंबांचं याला पाठिंबा आहे, तुम्ही याला पाठिंबा द्या. कारण लग्नाचं मूळ तेच आहे की 2 व्यक्तींनी एकत्र राहायचं ठरवलं, कुटुंब सुरू करायचं ठरवलं, आता ह्यांचं एक युनिट, हे म्हणजे लग्न. हा 12,000 वर्षाचा इतिहास आहे, 10-12,000 वर्षाचा. त्याचं डिक्लरेशन म्हणजे लग्न सोहळा. म्हणून तर आपण जेवायला बोलवणार, म्हणणार की हे बघा, हे दोघं जे आहेत ते लग्न करणार आहे. त्याचं डिक्लरेशन होण्याचं माध्यमही बदलत गेलं की डिक्लेअर करत असताना आपण उत्सव मूर्ती आहोत तर आपण चांगले कपडे घालावेत. आता सोशल मीडिया आहे तर आपण उत्सव मूर्ती आहोत हे डिक्लेअर अजून जास्त चांगल्या पद्धतीने कसं बरं करता येईल. मग फोटोशूट आलं, मग वेडिंग फिल्म आली आणि मग अर्थातच ती इंडस्ट्री त्याच्यात मानपान वगैरे आणि सगळ्या गोष्टी येते, ते सगळं प्रचंड मोठं झालं. त्यामुळे तुम्हाला ती 5 लाख कोटीचा आकडा दिसतो आणि तोही एस्टिमेट आहे. अनेकांचे आकडे की त्याच्यापेक्षाही जास्त आहे. म्हणजे मध्ये तर एका वेडिंग प्लॅनरला मी भेटलो, ते म्हणले तुमचा किती असेल रेव्हेन्यू असं त्यांना विचारलं, तर ते म्हणाले वेल वी आर गोइंग टू डू अन IPO सून. एक्झॅक्टली. सो या आय मीन इट्स अ ह्यूज इंडस्ट्री, दॅट्स फॉर शुअर. कारण त्याच्यामध्ये मी म्हटलं तसं की उत्सवप्रियता असल्यामुळे आपण सेलिब्रेट करतो, आपण भरपूर त्याच्यावरती पैसेही खर्च केले जातात त्याच्यामध्ये आणि डिक्लेअर केलं जातं की ग्रँड डिक्लेअर असतं, ते डिक्लेरेशन असतं. त्यात लग्नाला इतकं जास्त महत्त्व आहे की आयुष्यातला एक अत्यंतिक महत्त्वाचा पॉईंट तो मानला जात असल्यामुळे त्याचं डिक्लेरेशनही तेवढंच ग्रँड केलं जातं. म्हणजे आता अनुरूपचं 50 वर्ष आहे तर आम्ही यावर्षी खूप जास्त सेलिब्रेट करतोय. 49ला तेवढं करत नव्हतो. तसंच ते आहे ना की आपण असे काही आपल्या डोक्यामध्ये पॉईंट्स ठरलेले असतात, तसं लग्न हा आयुष्यातला एक खूप मोठा पॉईंट असतो. मग त्याचं डिक्लेरेशन, त्याचं सेलिब्रेशन हे जास्त प्रमाणात केलं जातं. सो ऑब्व्हियसली ते आहे. एक गोष्ट मात्र मेन्शन केली पाहिजे की लग्न म्हणल्यानंतर तुमच्या डोक्यात पहिलं प्री वेडिंग फोटोशूट किंवा लेहंगा कोणता किंवा शेरवानी कोणती किंवा कोणत्या व्हेन्यूवरती करायचं आणि माझ्या लग्नाच्या जेवणात कोणते पदार्थ असतील हे विचार येत असतील तर थोडा प्रॉब्लेम आहे. फर्स्ट थॉट म्हणून ना, म्हणजे ऑब्व्हियसली ते विचारते जेव्हा तुम्ही ठरवाल की आता लग्न करायचं आणि सोहळा करायचा आहे, तेव्हा त्याच्या प्लॅनिंगमध्ये तुम्ही ते सगळे विचार करालच आणि ते करावेतच. मी काय आय एम नॉट अगेन्स्ट इट. पण लग्न म्हटल्यानंतर पहिला थॉट हा नात्याबद्दल यायला पाहिजे आणि जेवढी इन्व्हेस्टमेंट, मेंटल इन्व्हेस्टमेंट आपण लग्न सोहळा डिझाईन करताना करतो, त्याच्या किमान एक 20% तरी इन्व्हेस्टमेंट नातं डिझाईन करण्याकडे दिली गेली पाहिजे. आणि हे सगळ्या फॅमिलीचं काम आहे. लग्न सोहळा ठरवताना सगळी फॅमिली येते की नाही, खरेदी करायला सगळ्या घरातल्या बायका, सगळे घरातले पुरुष एका ठिकाणी, असे सगळे खरेदीला जातात, ज्वेलरीला एकत्र जातात, मित्रमैत्रिणींबरोबर खरेदी केल्या, ते 10 लोक एकत्र बसून वेगवेगळ्या गोष्टी डिझाईन काय काय असणार गोष्टी सगळं ठरवत असतात. तुम्ही एवढी सगळी फॅमिली, सगळं कुटुंब एकत्र येतं, सगळे मित्रपरिवार एकत्र येतात, ते तुम्हाला मदत करत असतात तुमचा सोहळा डिझाईन करायला. तुमचं नातं डिझाईन करण्यासाठी तुमचं नातं कसं असावं, काय असावं हे ठरवताना, याबद्दलचा विचार करत असताना त्यांचे इनपुट्स, त्यांचे विचार आणि त्याबद्दलचं मंथन हे महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. ते पण व्हायला पाहिजे. त्यामुळे ज्यांचं लग्न आहे त्यांचं तर ते सगळ्यात जास्त पाहिजे, पण इतरांचंही त्याच्यामध्ये काय बरं आहे, लग्नानंतर काय असणार आहे, काय नसलं पाहिजे, काय असलं पाहिजे, याबद्दल चर्चा तर व्हायला पाहिजे. काही मी 20%च म्हणतोय जेवढं तुम्ही सोहळ्याबद्दल करता, पण आता ते 5%ही होताना दिसत नाही. की लग्न म्हणलं तर हो का, कुठे, मग अच्छा या हॉलमध्ये चांगलं जेवण असतं त्यांचं,
पण नोबडी टॉक्स अबाउट की काय मग तुमचा कसा प्लॅन आहे, काय करणार काय करणार लग्नानंतर, पुढे कशा पद्धतीने तुमचं आहे, हम्म. मग तुम्ही काही तयारी केली आहे का, तुम्ही काही मेडिकल टेस्ट करून घेतल्यात का लग्नाआधी, हा प्रश्न विचारणारे किती लोक असतील. अगदी बरोबर. कुठनं शेरवानी घेणारेच हा प्रश्न विचारणारे जर 100 असतील तर एक माणूसही सापडणार नाही जो म्हणेल की सगळं तुम्ही मेडिकल टेस्ट करून घेतल्यात ना. ह्याच्यावर नाही ही आवश्यक गोष्ट आहे ना, मेडिकल अगदी- टेस्ट करून अगदी- घेणं. अगदी महत्वाची गोष्ट आहे. आणि मेडिकल टेस्ट करून घेणं आणि त्याच्यामध्ये अनुवंशिक काही आजार आहेत का त्या सगळ्या गोष्टी बघणं आणि ऑल ओव्हरऑल हेल्दी आहात ना तुम्ही. याच्यामध्ये एक थोडीशी कॉन्ट्रोवर्शियल किंवा थोडासा वेगळा असा विचार मला एकदम आठवला की जेव्हा आमचं लग्न होत होतं ना त्यावेळेला माझ्या बायकोला एका तिच्या नातेवाईकांनी विचारलं होतं की तू बरोबर भेटली आहेस ना, सगळे विचार वगैरे जुळत आहेत ना, नाही तर मग तुम्ही 6 महिने अक्षरशः तुम्ही लिव्ह इन करून बघा आणि मग त्याच्यानंतर लग्न करा, काही फरक पडत नाही. म्हणजे तू जे म्हणतोयस ते की 20% तरी विचार त्या नात्याच्या डिझाईनमध्ये झाला पाहिजे, हे किती महत्वाचं आहे. करेक्ट. त्यामुळे तो वेडिंग आहेच आहे, लग्न सोहळा होईलच, पण मॅरेजवरती थोडा तरी स्पॉटलाईट पडणं गरजेचं आहे. म्हणजे नात्यावरती आणि नातं समृद्ध करण्यावरती स्पॉटलाईट येईल. बरोबर. तन्मय, थँक्यू फॉर शेअरिंग सो मच अबाउट मॅरेज आणि लग्न या विषयावरती तू इतका बोलू शकलास. आणि तू खरं ना एक थॉट लीडर असल्यासारखा आहेस. तू अनेक नवीन नवीन गोष्टी लग्न या विषयावरती आमच्याशी शेअर केल्यास. थोडं एक्सपिरियन्समधनं ज्या काही गोष्टी कानावर पडतात, समजतो, आई वडिलांकडनं जे शिकतोय ते मी बोलत असतो. पण जाता जाता जी आता मुलं मुली अनुरूपवरती रजिस्टर करायला तयार आहेत आणि ते करणार आहेत, त्यांच्यासाठी काय मेसेज देशील? नात्याबद्दल काही मी मेसेज देत नाही, तेवढा मी मोठा नाही, तेवढं माझं नॉलेजही नाही. पण लग्न म्हणजे त्यांनी काय भूमिका घेऊन रजिस्टर करावं, कदाचित असा तो सोपा प्रश्न आहे हा. मी असं म्हणेन की लग्न खूप जास्त बदललेलं आहे आजच्या काळामध्ये आणि त्याचे सेट रूल्स नाहीत. तुम्ही जुनंच गाईडबुक घेऊन, नवनीत गाईड 21 अपेक्षित घेऊन जर तुम्ही पेपरला गेलात तर तुम्हाला वेगळाच पेपर मिळणार, विषयच वेगळा आहे, सिलेबसच वेगळा आहे. तुम्हाला जुने रूल्स घेऊन आजचा गेम खेळता येणार नाही आहे, कारण गेमच बदलला आहे. टेस्ट क्रिकेटचे रूल्स घेऊन तुम्ही T20 खेळू शकत नाही आणि T20चे रूल्स घेऊन तुम्हाला टेस्ट क्रिकेटही खेळता येते. तुम्हाला 5 दिवस उभं राहायचं असेल तर तुम्हाला टेस्ट सारखंच खेळावं लागतं. त्यामुळे इथे तर अख्खा गेमच बदलला असं माझं म्हणणं आहे. तर हे करत असताना नवीन गेम काय आहे त्याचे रूल्स तुम्हाला डिफाईन करायला लागणार आहेत, कारण त्याचं नाहीच आहेत, एक्झिस्टच करत नाही. पूर्वी मी म्हटलं तसं साचा होता, तो आता एक्झिस्टच करत नाही. त्यामुळे तुम्हाला नवीन गेम जो तुम्ही उभा करणार आहात तुमच्या लग्नानंतर, तो तुमचा खेळ मांडत आहात तुम्ही, त्याचे नियम तुम्हाला ठरवायचे आहेत. ते ठरवत असताना धडपडाल, काही गोष्टी चुकतील, पण बिघडत नाही काही, कारण तुम्ही ठरवताय ना. आपण 10 वेळा क्रिकेट खेळत असताना गल्लीमध्ये एकदा इकडे 1 रन डिक्लेअर, तिकडे 2 रन डिक्लेअर असं रूल्स केलेले असतात आणि मग लक्षात येतं की ते वर्क नाही होते, तर आपण बदलतो. बरोबर. आणि नवीन पद्धतीने खेळ खेळतो. तोच थॉट आहे की तुम्हाला तुमचे रूल्स डिफाईन करायचे. तुमच्या रूल्सनी तुमचा संसार, तुमचं सहजीवन, तुमचं मॅरिटल लाईफ पुढे जाणार आहे. कोणा तिसऱ्या व्यक्तीच्या रूल्सनी नाही. पारंपरिक रूल्स चालत आले म्हणून त्या रूल्सनी पण नाही. त्यामुळे फोकस यावर देणं गरजेचं आहे की नवीन रूल्स असणार आहेत, ते तुम्हाला डिफाईन करायचे आहेत. आणि जेव्हा लग्न एवढं बदललेलं आहे, एवढा खेळ बदललेला आहे आणि नवीन रूल्स असणार आहेत, नवीन रूल्स तुम्हाला डिफाईन करायचे आहेत, तेव्हा तुमचे इनपुट्स पण तेवढे जास्त असणं गरजेचं आहे. त्यामुळे नियम बनवण्याची सवयच नाही ना आपल्याला. आत्ता सांगितलं ते फॉलो कर, एवढंच आपल्याला सांगितलं गेलंय. म्हणजे आजपर्यंत जे आपल्या वाढवण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा जगभर, आणि असं काही फक्त भारतात अशातला भाग नाही, पण सांगितलं जात आहे ते ऐक फक्त तू, फॉलो, जस्ट बी अ गुड फॉलोअर, हे सांगितलं जात आहे. पण इथे आता बदल करण्याची गरज आहे की डोंट जस्ट बी अ फॉलोअर. तुम्ही नियम तुमचे डिफाईन करा जे तुमच्यासाठी लागू असतील. प्रॉब्ली ते तिसऱ्या तुमच्याच मित्राच्या लग्नात नाहीच लागू होणार, पण तुमचे नियम तुम्हाला डिफाईन करायचे. तर नियम डिफाईन करण्याची थोडीशी तयारीला लागेल की हे कसं बरं करायचं, आपल्या नात्याचे नियम कसे बरं असतील. बरोबर. तर त्याची मेंटल प्रिपरेशन गरजेचं आहे, कारण ते लाईफ स्किल सारखं आहे. तुम्ही जर शहरात राहणार असाल तर जसं गाडी चालवता यायला पाहिजे, तुम्ही जर बोटीतनी जात असाल तर तुम्हाला पोहता जसं यायला पाहिजे, तसं आता जर तुम्ही लग्नात पडणार असाल तर तुम्हाला एक महत्त्वाचा स्किल सेट डिफाईन केला पाहिजे, दॅट इज निगोशिएशन स्किल सेट. ओके. कारण रूल्स डिफाईन करायचे तेव्हा एकाच बाजूने रूल्स डिफाईन नाही होत, की दोघांचं लग्न आहे ना. बरोबर. 2 व्यक्तींना एकत्र बोलून, ठरवून, निगोशिएट करून रूल्स डिफाईन करायला लागले त्यांच्या लग्नातले.
तर चर्चा करण्याची, आपल्यापेक्षा वेगळं मत ऐकण्याची तयारी आणि मानसिक तयारी ही करणं गरजेचं आहे. आणि ते निगोशिएशन स्किल तुम्ही जितके जास्त तासून घासून पुसून लख्ख कराल, तयारी कराल, तेवढं लग्न जास्त सुखद पद्धतीने पुढे जाईल असं मला वाटतं. ग्रेट. शेवटी जाता जाताना एक छोटासा रॅपिड फायर आहे 3-4 प्रश्नांचा, तो आपण घेऊया. लव्ह मॅरेज वर्सेस अरेंज मॅरेजेस, कोणत्या सेटअपमध्ये सर्वात जास्ती सरप्राईजेस असतात लग्नानंतर? आय थिंक मॅरेजेसमध्येच. इरिस्पेक्टिव्ह ऑफ कसं होतं. दिस वॉज अन आन्सर. एक वेडिंग रिच्युअल जी तुला ठेवायला आवडेल आणि जी काढून टाकायला आवडेल, कारण की लग्न ही जी डायनॅमिक संस्था आहे ही खूप बदलत चालली आहे आणि त्याप्रमाणे ते रिच्युअल आता आजच्या काळामध्ये कदाचित त्याला काही जागाच नाही, किंवा एक रिच्युअल जे कायमच पाहिजे. ॲक्च्युअली एका रिच्युअलवरती मी उत्तर नाही देणार, स्पेसिफिक रिच्युअल्स, कारण प्रत्येक काय म्हणतात कम्युनिटीनुसार सुद्धा रिच्युअल्स बदलत असतात. पण ऑलमोस्ट सगळ्या कम्युनिटीजमध्ये एका टाईपचं रिच्युअल आपल्याला कायम दिसतं. दॅट इज एकमेकांसाठी आपण काय करणार आहोत याच्याबद्दल आपण सगळ्यांच्या समक्ष एकमेकांना आश्वासन देतो. वा. त्याला तुम्ही काय म्हणाल, त्या तुमच्या कम्युनिटीमधल्या रिच्युअल्सनुसार ते वेगळ्या गोष्टी आहेत. पण हे कॉमन आहे, हे सगळ्या रिच्युअल्समध्ये, सगळ्या प्रकारच्या रिच्युअल्समध्ये कॉमन आहे लग्नाच्या, की जेव्हा नवरा बायको एकमेकांना काही आश्वासन देतात, त्या आश्वासन काय दिलं आहे, त्याचे मंत्र काय आहेत किंवा त्यातला कंटेंट काय, तो बदलत राहील काळानुसार. बरोबर. पण तुम्ही एकमेकांना आश्वस्त करता की डोंट वरी, वी आर टुगेदर अँड आय विल बी टुगेदर फॉर यू. खूपच अमेझिंग. दॅट इज द कोर पार्ट ऑफ ऑल द रिच्युअल्स. खूपच अमेझिंग. म्हणजे जसं वेस्टर्न मॅरेजेसमध्ये ते असं मी ऐकलं रिसेंटली, की ते जे वावज असतात, ती जी वचनं असतात, ते स्वतः लिहितात. हो, ॲब्सोल्युटली. माझ्या मित्रांनी एका कसं केलंय, म्हणजे त्यांनी कोर्ट मॅरेज केलं, पण त्यांनी स्वतः त्यांचे वावज लिहिले आणि त्यांनी ते सगळ्यांसमोर वाचले की काय आहे. आपल्या सप्तपदी असतं तेव्हा काय असतं, एकमेकांना आश्वासनच करणं असतं. ते आता त्यातले जे काय म्हणतात त्याला ट्रेडिशनल पार्ट आहे, तो कोणाला आवडेल, पसंत पडेल, नाही आवडणार, कोणी म्हणेल हे कालबाह्य झालंय का नाहीये, तो वैयक्तिक प्रश्न आहे. पण कोरला काय आहे, कोरला आहे की आपण एकत्र असू, आपण एकमेकांसाठी असू, ह्याचं आश्वासन, याची शाश्वती एकमेकांना सर्वांसमक्ष देणं, तो कोर आहे आणि तो महत्वाचा आहे आणि तो लग्नाचाच गाभा आहे ना. त्यामुळे ते रिच्युअल फार मस्त आहे. तन्मय, थँक्यू. तू इनोटॉक्सच्या स्टुडिओमध्ये आलास आणि लग्नाबाबत इतकं छान शेअर केलंस. आता एकच रिच्युअल आमच्या इनोटॉक्सच्या स्टुडिओचं राहिलंय, ते म्हणजे आमचा गेस्ट बोर्ड आहे. ओके. त्या गेस्ट बोर्डवर प्रत्येक गेस्ट हा इनोटॉक्सला शुभेच्छा देतो आणि तू आमच्या या पहिल्या सीझनचा, मग इनोटॉक्स आम्ही सुरू केलं मार्चमध्ये, आमचा पहिला सीझन हा 21 एपिसोड्सचा जवळजवळ होणार आहेस. अँड यू आर कन्क्लुडिंग द सीझन फिनाले. सो इट्स अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर अस. थँक्यू Thank you फॉर so हॅव्हिंग much. मी.